हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे दयानिधान। हे गोविंद हे गोपाल हे। सौभाग्य शब्दामधला भग हा धातू आहे। भग शब्दापासून सौभाग्य असा शब्द तयार झालेला आहे। 6 प्रकारची भाग्याची लक्षणं मानली जातात। ही भाग्याची लक्षणं ज्या स्त्रीमध्ये आहे तिला सौभाग्यवती असं म्हटलं जातं। खरं तर हे 6ही भाग्याची लक्षणं परमेश्वराच्या अधीन आहेत आणि ते परमेश्वराची ही 6 लक्षणं त्या मातेमध्ये उतरावेत अशा प्रकारची अपेक्षा असते। तिला सौभाग्यवती असं म्हणतात। शब्द असा होता सौभाग्य सिंधू। सिंधू म्हणजे समुद्र, सिंधू म्हणजे सागर। सौभाग्याचा जो सिंधू आहे खऱ्या अर्थानं धर्मरूपतेची सर्व भाग्य लक्षणं ज्याच्या अंतःकरणामध्ये आहेत त्या गुरुनिमित्तांसाठी सौभाग्य सिंधू हा शब्द वापरला जातो। टाळ्यांच्या गजरामध्ये त्या विशेषणाचा आनंद व्यक्त करूयात। फार कमी अशी माणसं असतात जी भाग्यवंत असतात। मी स्वतःला फार भाग्यवंत समजतो। याचं कारण असं आहे, धर्मशास्त्र असं सांगतं ज्याच्या अवतीभोवती गुरुनिमित्ताची, शुभचिंतकाची, सुहृदाची, मार्गदर्शकाची कूपकाठी असते। झाड खूप चांगलं आहे पण त्याचं संरक्षण नसेल तर झाडाचं मूल्य वाढत नाही, रोप वाढत नाही। मी भाग्यवान स्वतःला यासाठी समजतो की माझे असे सुहृद आहेत, असे भाग्यवंत आहेत की ज्यांचं शुभचिंतन माझ्या पाठीशी असतं। ते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय गेल्या अनेक दिवसापासून ज्यांची आम्ही प्रतीक्षा करतो। म्हणजे फार कमी वेळा असं होतं की मी लोणखेड्यामध्ये आहे आणि बाबाजी लोणखेड्यामध्ये नाहीत। म्हणजे किंबहुना असं त्यांना पाहिलं तर असं समजावं की बापू पोहोचलेच असावेत आणि मला पाहिल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की अरे बाबा अजून आले नाहीत। म्हणजे बऱ्याच दिवसापासून आम्ही वाट पाहत होतो आणि कार्यबाहुल्यामुळे आदरणीय बाबा उशिरा पोहोचले। टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद व्यक्त करूयात। त्यांची उपस्थिती म्हणजे आमचं बळ आहे असं आम्ही समजतो। ते आदरणीय श्रद्धेय आचार्य श्री बाबा, सर्व आदरणीय संतगण, आदरणीय तपस्विनी साध्वी आणि सर्व अच्युत गोत्री भाविक बंधू आणि भगिनींनो, काल आपण श्रीकृष्ण भगवंताचा वेदाचार्याचा विशेष पाहिला। ऐसे गाते वेदाचार्य। श्रीकृष्ण भगवंताचा वेद असा होता, जडापार्थिवांना वेद, साजात्य वैजात्य वेद, पुरुषांना होता, स्त्रियांना होता, त्यासोबतच पशुपक्ष्यांना होता, स्त्रियांच्यांना होता, झाडा लता वेली यांना सुद्धा श्रीकृष्ण भगवंताचा वेद होता। हा सर्व व्यासंगाचा अभ्यास आपण काल पाहिला। अनेक लीळा संदर्भ पाहिले। देवतादिकांना सुद्धा वेद होता, नव्हे नव्हे ईश्वरीय अवतारांना सुद्धा वेद होता ज्याचा उल्लेख आदरणीय बाबांनी केला। प्रत्येक अवताराला श्रीकृष्ण व्हावं असं वाटलं, श्रीप्रभूंना वाटलं, द्वारकेत जाऊन बसणाऱ्या श्री चक्रपाणी महाराजांना वाटलं आणि आपल्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू तर अनेक प्रसंगामध्ये श्रीकृष्ण भगवंत झालेले आहेत। मेहकरच्या जन्माष्टमीचा प्रसंग असेल किंवा पैठणला कास्त हरिदेव पंडितांना गोपाळ मंत्राच्या भेदाचं निरूपण करताना कास्त हरिदेव पंडितांना स्वामी सांगतात, एक भेद तो श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणे का रुक्मिणी देवी जाणे, या व्यतिरिक्त कुणालाच माहीत नाही। आणि मग तिथे बसलेल्या कास्त हरिदेव पंडितांच्या शेजारी उपाध्य बास आहेत
कास्त हरिदेव पंडितांना त्याचं काहीच वाटलं नाही, पण उपाध्यवासांना मात्र प्रतीती आली. काय प्रतीती आली? जेची श्रीकृष्ण चक्रवर्ती तेची आमचे गोसावी. भाग्य असं असतं पा. कुण्या एका मातेला असं सूचिक झालं की 2-4 दिवसामध्ये काहीतरी धर्मवार्ता आपल्या परिवारामध्ये झाली पाहिजे. म्हणजे उन्हाळ्याचा प्रसंग होता. आदरणीय गीताताई आणि त्यांचा सर्व परिवार फलटणचं स्थानवंदन आणि आदरणीय जाधववाडीच्या बाबांना भेटण्याच्या निमित्तानं येत होते. आणि मग आमचा संवाद झाला, मग भेट झाली. त्यांचे पिताश्री पण होते आणि मग म्हटले की म्हणजे आम्हाला दिवाळीच्या निमित्ताने सुट्ट्या असतात बापू, एक 2-4 दिवसाचा वेळ मिळेल का? म्हटलं आदरणीय अण्णांना विचारा. एक गोष्ट अशी असते, स्फुल्लिंग असं असतं, ठिणगी छोटी असते पण ती वनव्यामध्ये रूपांतरित होते. एका व्यक्तीचं चिंतन होतं, एका व्यक्तीला सूचिक पडलं आणि गुरुनिमित्ताने त्याला खतपाणी घालण्याचं काम केलं. आणि पाहता पाहता 7 दिवसाचा 8 दिवसाचा श्रीकृष्ण लीळामृताचा अवसर व्हावा असा योग निर्माण झाला. अडथळे अनेक आले, संकट अनेक आली, पण त्याच्यातून वाटचाल करून आपण जेव्हा चालतो की नाही तेव्हा ती सगळ्यात मोठी गोष्ट असते. आणि जितके अडथळे जास्त तितका कर्मनाश जास्त आणि तितका लाभ सुद्धा जास्त. पहा, जोपर्यंत अधिकरण भेटीला येत नव्हते तोपर्यंत अडथळे होते. आपण इथं आलो की अधिकरण भेटायला यायला लागले, अडथळे हळूहळू कमी व्हायला लागले. पहिल्यांदा आदरणीय चाळीसगाव निवासी आचार्य श्री बाबा आले. मी तुम्हाला म्हटलं होतं की नाही, कुणीतरी अधिकरण आपल्याला भेट द्यायला येणार. बरोबर आज एक असे साधक आले की ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ईश्वर भेटीचा आनंद व्यक्त करता आला. समारोपापर्यंत अजूनही असे अलभ्य लाभ आपल्याला मिळणारच आहेत. टाळ्यांच्या गजरात त्याचाही आनंद व्यक्त करूया. हे योग आपल्या वाट्याला येणार आहेत. फक्त एकच आहे, आपल्याला सातत्यानं त्याच्यामध्ये प्रयत्न करावा लागणार आहे. कालच्या सत्रामध्ये आपण वेदाचा अभ्यास केला. काल ठरल्याप्रमाणे आज आपण श्रीकृष्ण भगवंताचा जो कुटुंब वत्सलात्वाचा जो भाग आहे तो आपण अभ्यासणार आहोत. खरं म्हणजे माणूस असतो, आपल्याला माहिती आहे, विज्ञान आपल्याला सांगतं, आधी मानव हा जंगलामध्ये एकटा फिरत होता. कमरेला वस्त्र नाही, कुठल्याही प्रकारचं वस्त्र नाही. कधीतरी ऊन वारा थंडीपासून वाचण्यासाठी झाडाच्या साली अंगाला गुंडाळाव्यात अशा प्रकारचा प्रवास सुरू होता. म्हणजे प्राणी आणि मनुष्य प्राणी याच्यामध्ये काहीच भेद वाटू नये अशा प्रकारचं जीवन सुरू होतं. कालखंड उलटत गेला, समान माणसं एकत्र येत गेली. प्राण्यांपासून भीती वाटते, माणसं टोळ्या टोळ्यानं राहू लागली. त्यांचा समूह तयार झाला. मग भूक लागल्यानंतर वनफळं खावीत, भूक लागल्यानंतर इतर पदार्थ खावेत. जंगलाला आग लागल्यानंतर त्याच्यात मरून पडलेल्या पक्ष्यांचं प्राण्यांचं मांस खावं अशा प्रकारचं जीवन सुरू झालं. आणि मग आता त्याला चव लागू लागली, या गोष्टी घडू लागल्या. कच्च्या खाल्लेल्या फळभाज्यांपेक्षा ते जर भाजून खाल्ल्या, शिजून खाल्ल्याचा फरक वाटायला लागला. चव वाढत गेली, माणसं एकत्र येत गेली. आणि मग त्याच्यातून अनेक स्त्रिया पुरुष एकत्र आले आणि त्याच्यातून एक समूह तयार झाला. समूहाच्या एक गरजा असतात, कुटुंबाच्या गरजा असतात. तसं हळूहळू एक कुटुंबाचा आकार तयार व्हायला लागला. परस्परांच्या गरजा समजून घेतल्या जाऊ लागल्या आणि याच्यातून कुटुंबाचा विस्तार सुरू झाला आणि हळूहळू मुलाबाळांचा जन्म होऊ लागला. आणि मग यांचा स्वतंत्र विभाग तयार होताना आपल्याला लज्जाहरणासाठी काहीतरी वापरावं लागेल. झाडांच्या साली वापरायला लागले. हळूहळू कापसाचा शोध लागला असेल, कापसापासून धागा तयार झाला, धाग्यापासून वस्त्र तयार झालं, वस्त्र गुंडाळलं जाऊ लागलं. हळूहळू माणूस उन्नत होऊ लागला आणि उन्नत झालेल्या माणसाला काही नियमांची गरज वाटू लागली. जोपर्यंत जमाव आहे, समुदाय आहे, तोपर्यंत तिथे कुठली निश्चयात्मकता नसते. पण त्यांना जर एखादा हेतू दिला, त्यांना दिशा दिली, तर या माणसांना एक प्रकारची दिशा मिळाली की गतिमानता येऊ लागते. मग तिथे नियमांची गरज वाटायला लागते. चालायचं कसं, उठायचं कसं, बोलायचं कसं, याच्यातून वेगवेगळी नाती हळूहळू वाढू लागली अटी आणि त्याच्यातून नीतिमूल्यात्मकतेची स्थापना झाली. धर्म तरी काय आहे मला सांगा? धर्म म्हणजे अशा नियमांचं एक समुच्चय आहे. परस्परांमध्ये भेटल्यानंतर दंडवत कसा करावा, त्याचा आनंद कसा साजरा करावा. एकमेकांना भेटल्यानंतर आपल्या संत परंपरेमध्ये क्षेमालिंगन दिलं जातं आणि ते पण 3 वेळेला. आलिंगन त्रय दिजे असं भाष्यकारांची ग्वाही आहे. 3 वेळेला का द्यायचं म्हणाले? त्यांच्या ठिकाणी असलेला ज्ञान भक्ती वैराग्याचा गुण मला स्वतःमध्ये उतरवता आला पाहिजे. यासाठी 2 अवतार भेटतील, 2 अधिकरण भेटतील, 2 साध्वी भेटतील, 2 नामधारक भेटतील. परस्परांमध्ये भेटीचा आनंद आपण अनुभवतो, पाहत चाललो. स्वामी सांगतात, एकमेका भेटलिया
हे भेटल्याचा पाड जाई, असा हळूहळू आनंद वाढू लागला. आणि मग इथे नियमाची सुरुवात झाली आणि याच्यातून नाती वाढू लागली. मग नात्यांमध्ये भावनात्मकतेची गुंतवणूक होऊ लागली. आपणाला माहित आहे, प्रत्येक माणूस उत्सुक असतो नातं जोडण्यासाठी. अनेक सण आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये. तुम्ही पहा, श्रावण पौर्णिमेपासून सुरुवात होते तर शेवटी चैत्र पौर्णिमेपर्यंत, जेव्हा प्रतिपदा म्हणजे पाडवा येतो चैत्र महिन्यामध्ये, तोपर्यंत वेगवेगळे सण उत्सव सुरू असतात. एवढे सण उत्सव जगाच्या कुठल्याही देशामध्ये घडत नसतील एवढे सण उत्सव आपल्या हिंदवी संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये घडतात. आणि ईश्वर धर्मामध्ये सुद्धा याला आधार आहे. लक्षात ठेवा, दीपावली पर्व कसं संपन्न करायचं, रक्षाबंधनाचं पर्व असेल, भाऊबीजेचं पर्व असेल, नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं गुरुमध्ये आणि आपल्यामध्ये सुसंवाद कसा निर्माण करायचा, ही सर्व नात्यांना गतिमान करणारे हे सर्व सण आहेत, उत्सव आहेत, परंपरा आहे. विचार करा जरा क्षणभर, जर हे जर सर्व सण उत्सव नसते तर काय केलं असतं माणसाने? आपण भेटलो असतो का एकमेकाला? एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली नसती, भेटी झाल्या नसत्या, मग विचाराची देवाणघेवाण झाली नसती, संस्कृती वाढली नसती. म्हणून नाती गरजेची आहेत, पण गरज असलेल्या नात्यामध्ये बऱ्याचदा अडथळे निर्माण होतात. आपलं शरीर असतं, रक्तवाहिन्या असतात, असं बोलल्या जातं. आपल्या शरीरामध्ये 62,500 रक्तवाहिन्या आहेत. 72,000, सॉरी माझं हे झालं, 72,000 नाड्या आहेत. पण या सर्व रक्तवाहिन्या जर सुरळीत असतील, आरोग्य चांगलं असतं. वात, पित्त आणि कफ 3 दोष आहेत, पण या निमित्तानं रक्तवाहिन्या जर सुरक्षित असतील, आपलं शरीर आरोग्य चांगलं असतं. कधीतरी काहीतरी कारण होतं, आरोग्य बिघडतं, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांनी आपल्याला रिपोर्ट काढायला लावल्यानंतर कळतं रक्तवाहिनीमध्ये कुठेतरी ब्लॉकेज आलेला असतो, अडथळा आलेला असतो. आणि मग डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल, एन्जिओप्लास्टी करावी लागेल, अडथळा काढून टाकावा लागतो. बऱ्याचदा असं घडतं. नात्यांमध्ये सुद्धा अशा प्रकारे अडथळे निर्माण होतात, गैरसमजातून होतात, भांडणातून होतात, वादातून होतात. काहीतरी कुणीतरी कुणाबद्दल तरी चुकीचं बोलतं आणि आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल खंत निर्माण होते. पण या गोष्टी आपल्याला काळीमा झटकता आली पाहिजे, झाडता आली पाहिजे. ही काळीमा आपण जेव्हा झटकतो, पुन्हा नात्यामध्ये एक प्रकारचं नाविन्य निर्माण केलं जातं. मोबाईल वापरतो आपण, व्हॅलिडिटी संपल्यानंतर आपल्याला फोन येतो, है की नाही, आपका रिचार्ज खत्म हुआ है, अब दोबारा रिचार्ज करें, है की नाही. व्हॅलिडिटी वाढवण्यासाठी नात्यांची सुद्धा व्हॅलिडिटी संपते, पुन्हा पुन्हा नात्यांना रिचार्ज करावं लागतं. लाडक्या बहिणींना माहित आहे रिचार्ज करण्याचं महत्व किती आहे. केवायसी करायची तशी लांब रांग लागते की असं वाटतं नेमकं झालं काय, नंतर कळतं की हे याच्यासाठी उभे आहेत सगळं. नातं माणसाला वाढवायचं असतं. नात्यांमध्ये जेव्हा भावनिकता असते, लक्षात ठेवा, फार महत्वाचा मुद्दा मी आपल्या समोर ठेवतो आहे. या नात्यांमध्ये जर कोरडेपणा असला तर त्याच्यामध्ये एक प्रकारची औपचारिकता येते, यंत्रवत्ता येते. बटन दाबलं की पंखा सुरू होतो, पंख्याला कारण माहिती नाही, फक्त विद्युत पुरवठा सुरू झाला, पंखा फिरायला लागला, विद्युत पुरवठा बंद झाला, पंखा चालणं बंद, तो बंद होऊन जाईल. माणसाचं असं नाही आहे. आपल्याला नात्यामध्ये जर जिवंतपणा आणायचा असेल तर काही आदर्श आपल्याला सांभाळावे लागतात. मग बहीण भावाचं नातं असेल ते रक्षाबंधनाच्या निमित्तानं वाढत जातं, भाऊबीजेच्या रूपानं त्याच्यामध्ये पूर्णत्व येत जातं, ओवाळण्याच्या रूपानं पाडव्याचा सण असेल किंवा इतर कोणताही सण असेल, आपण नाती वाढवण्याचं काम करतो. नाती निर्माण करणं फार सोपं आहे. योग असा आहे की काही नाती आपण जन्मानं जोडलेली असतात, ती रक्ताची नाती असतात. तुम्ही माना अथवा मानू नका, ती तुम्हाला मानावीच लागतात, त्यांचे नियम तुम्हाला पाळावेच लागतात. कारण योगायोगानं आपण ते रक्ताच्या नात्यानं एकत्रित आलेलो असतो. पण काही नाती अशी असतात ती आपण ऐच्छिक पद्धतीने गुंपलेली असतात, निर्माण केलेली असतात. तिथे आपलं स्वातंत्र्य असतं, मग त्याच्यामध्ये आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतो ऐच्छिक जोडलेल्या नात्यामध्ये. आणि त्या नात्यांना जेव्हा वृद्धिंगत करायचं असतं, नातं जोडणं सोपं आहे पण नातं टिकवणं एक प्रकारची कसोटी आहे. जोडणं सोपं आहे पण टिकवणं फार अवघड आहे. कारण पहिल्या क्षणामध्ये आणि शेवटच्या क्षणामध्ये तोच गोडवा राहिला पाहिजे. स्वामींनी सुद्धा एक फार सुंदर सूत्र सांगितलं भेटीमधलं, पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. पूर्वीचा क्षण सगळ्यांना आवडतो, भेटताना आवडतं की नाही, भेटलं की खूप चांगलं वाटतं, पण जेव्हा पुढे एकत्रित राहायचं आहे तेव्हा मग प्रश्न निर्माण होतो. आणि मग कुठेतरी नकळत काही माणसं दुखावली जातात आणि मग दुखावलेली माणसं आपल्यापासून हळूहळू दुरावा वाढत जातो. शेवटी असं वाटू लागतं की आता यांची भेट तेतुल्यासीची पुरे. शास्त्रकार तर असं सांगतात की ज्याच्या भेटीमध्ये वाद होणार आहे की नाही भविष्यात, आपल्याला माहिती असतं की पुढे असं होणारच आहे,
तयाची भेट मुंगीवत घ्यावी शास्त्र सांगतं. दोन मुंग्या एकत्र येतात, किती वेळ एकत्र थांबतात? म्हणाले क्षण मात्रच एकत्र थांबतात. एखादा साखरेचा दाना देवाणघेवाण करत असतील तेवढंच आणि लगेच विभाग करतात. ज्यांना हे टिकवायचं आहे, नातं टिकवणं एक कौशल्य आहे आणि हे आपण आज श्रीकृष्ण भगवंताच्या माध्यमातून शिकणार आहोत. थोड्या नात्यामध्ये कृष्ण रमला नाही. आपण श्लोक म्हणतो की नाही, व्यासांचा सुद्धा श्लोक, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देवम्. व्यासांनी 18 पुराणं लिहिली तरी सुद्धा अंतःकरणाचा दाह शांत होत नव्हता. शेवटी अनेक ऋषींची भेट घेतली आणि मग कळलं की आपल्याला श्रीकृष्ण भगवंताला शरण जावं लागेल. व्यासांचं महत्व एवढं आहे. गुरुपौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं नाव दिलं जातं. तुम्ही पहा, मग गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा का असं म्हणतात? याचं कारण असं आहे, जगाच्या पाठीवरचे सर्व शास्त्र हे व्यासांनी उष्टे केलेले आहेत, उच्चिष्ट केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक शास्त्राला कुठे ना कुठे व्यासांचा स्पर्श आहे, असं कोणतंच शास्त्र नाही. आणि व्यास म्हणजे तुम्हाला माहीत असेल, आपण एखादा वर्तुळ काढतो, त्या वर्तुळाला सुद्धा व्यास असतो, परीघ असतो. आपल्या मांडवा पंथामध्ये आचार्यांची नावं असतात. आचार्य श्री कवीश्वर व्यास, आचार्य श्री आहे की नाही केशिराज व्यास. आता पुढे तो व्यास हा शब्द बास या शब्दापर्यंत आला, पण मूळ नाव काय आहे? व्यास असं आहे. व्यास म्हणजे तुमचं आकारमान जेव्हा वाढतं, आकारमान वाढतं. आम्ही मगाशी सकाळी चहापान उदक सुरू होतं, मी बाबांना एक ग्रंथ दिला आणि बाबांनी हातामध्ये ग्रंथ घेतला आणि बाबा वाचायला लागले, पानं चाळायला लागले. शेजारी आमचे संत मंडळी म्हटले, बाबा याही वयात तुम्हाला चष्मा लागला नाही? नाही म्हटले, नाही मला चष्म्याची गरजच नाही. अरे म्हटलं वा, छान आहे. म्हटलं बाबा तुमची दृष्टी किती उत्तम आहे. आमचे शास्त्री म्हटले, बाबा दृष्टी उत्तम आहे, दृष्टिकोन पण उत्तम आहे. आपला दृष्टिकोन हा फार महत्वाचं काम करतो. तुम्ही दृष्टी कुठे एकत्रित करता, ही दृष्टिकोन आपल्याला आपल्या जगण्याची दिशा दाखवतो. पहा, श्रीकृष्ण भगवंताचा दृष्टिकोन जो आहे, नात्यामध्ये कसं रमायचं, पण रमलेल्या नात्यामध्ये कसं अलिप्त राहायचं. महावाक्यामधले 2 गुण आहेत, तिकडून मी आपल्या विषयाकडे येतो आहोत. श्रीकृष्ण भगवंत सर्वात्मक आहेत, आत्मक भावाने सर्वत्र रमलेले आहेत. 10व्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे, विभूती योग सांगितला जातो. प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण भगवंत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी सांगतात अहम, मी तिथे आहे. विभूती योगाच्या रूपाने श्रीकृष्ण भगवंत सर्वत्र आहे. मासाणाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकर. म्हणाले सर्व मासामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. द्यूतम छलयताम अस्मी, द्यूतामध्ये छल केलं जातं, त्याच्यामध्ये सुद्धा म्हणाले मी आहे. प्रश्न पडतो आपल्याला, या सगळ्या ठिकाणी जर भगवंत आहे, मग भगवंताचं आणि इतर दोषांचं कसं अंतर निर्माण करायचं? खरं म्हणजे आत्मक रूपाने. आणि इथे अद्वैत संप्रदायाची गल्लत झाली. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, सर्वांच्या हृदयात मी आहे. आता विचार करा, सर्वांच्या हृदयात जर परमेश्वर आहे, तर यांच्या हृदयातून भजन निर्माण होतं, यांच्या हृदयातून स्मरण निर्माण होतं, यांच्या हृदयातून स्मरण येतं, त्यांच्या हृदयातून सेवा येते. पण माझ्या हृदयामध्ये मात्र दुसऱ्याच्या बद्दल असंतुष्टता काय येते? सगळ्यांच्या अंतःकरणात परमेश्वर आहे की नाही? मग सगळ्यांच्या अंतःकरणात परमेश्वर, तर सगळ्यांचे विचार सारखे पाहिजे, आचार सारखा पाहिजे, भावना सारखी पाहिजे. असं होत नाही, असं दिसत नाही. एक मात्र संतत्वाच्या दिशेने चालतो आणि एक मात्र दुर्दैवानं चोराच्या रस्त्यानं चालतो. हा भेद का होतो? अंतःकरणामध्ये परमेश्वर नाही आहे, तिथे जीवच आहे. हा अद्वैत असलेल्या लोकांनी चुकीची धारणा करून घेतली. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, इथे त्यांची गल्लत झाली. मानव संप्रदायानं मात्र याचा स्पष्ट खुलासा केलेला आहे. परमेश्वराच्या आज्ञेनं मायेचा संलग्न या जीवाच्या ठिकाणी आहे. समसम्यक बर्वेन प्रकारे लागले लग्न जीवासोबत, या मायेच्या अंशाचा तो संलग्न सोबत आहे. पण परमेश्वर भिन्न आहे आणि जीव भिन्न आहे. आत्मक रूपाने परमेश्वर आपल्यामध्ये सुद्धा आहे, इथे सुद्धा व्यापलेला आहे की नाही? घर आपण बांधलं. आज सकाळी आम्ही रवीनबाईंच्याकडे गृहप्रवेश होता, आदरणीय बाबा वगैरे सगळी मंडळी उपस्थित होती, सर्व आदरणीय माता भगिनी उपस्थित होत्या. घर वेगळं आहे आणि घराचा मालक वेगळा आहे. घरावर मालकाची सत्ता आहे. बाहेर जाताना कडी लावणार, कुलूप लावणार, कुलपाची चावी खिशात ठेवणार, रस्त्याने चालताना निश्चिंततेनं चालणार. घराची सुरक्षितता आहे. म्हणाले कशामुळे सुरक्षित आहे? कुलपामुळे आहे ना.
घर मोठं आहे, भिंती मोठ्या आहेत, पण सुरक्षितता कशामध्ये? कडीमध्ये, कुलपामध्ये, आणि त्या कुलपाची चावी माझ्या खिशात आहे. लक्षात घ्या, आहे की नाही सर? तेवढ्यात आपण सुरक्षित होतो. संपूर्ण शरीराचंही असंच आहे. या संपूर्ण शरीराला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी पाणी चोरियाच्या दृष्टांताची उपमा दिलेली आहे. नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन्. आपल्या शरीराला 9 दारं आहेत, पण या 9 द्वारावर संयमन करण्यासाठी मुख्य द्वार आहे, त्याला मुदलद्वार असं म्हणतात. आणि ते मुदलद्वार म्हणजे आपलं मुख आहे. काही माणसं मौन असली की चांगली वाटतात, असं वाटतात त्यांनी आयुष्यभर मौन राहावं. इतका वेदवंत असतो, इतका आवडी असते, इतकं सगळं काही आपला समज असतो, पण तोंड उघडलं की लक्षात येतं की अरे यांनी मौन राहिलं असतं तर चांगलं झालं असतं. मौनम सर्वार्थ साधनम. तुमच्या मुखामध्ये जर पवित्रता असेल, वाणीमध्ये पवित्रता असेल, नम्रता असेल, विनयता असेल, विनम्रता असेल, तर तो माणूस आपल्याला हवा हवासा वाटतो. त्याचं बोलणंही आपल्याला गोड वाटतं, त्याचं चालणंही गोड वाटतं. अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं वसिताधिपतेरखिलं मधुरम्. रेणुर्मधुरो पाणिर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुरो पितं मधुराधिपतेरखिलं मधुरम् अधरं मधुरं वदनं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम्. ज्या कृष्ण भगवंताशी आपलं नातं जोडलेलं आहे त्याचं सर्वच मधुर आहे. चालणं मधुर आहे, बोलणं मधुर आहे, त्याचं पाहणं सुद्धा मधुर आहे. पाहिली तरी त्याच्या दृष्टीमध्ये एवढी पवित्रता येते. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सालबर्डीच्या पर्वतावरती जेव्हा स्वतःचं 12 वर्षाचं मौन धारण करतात आणि 12 वर्षानंतर पहिलं सूत्र जन्माला येतं, हंगा शरण आलिया काही मरण असेल. एकाच वाक्यात एवढी मोठी ताकद कशी आली असेल? एकच तर वाक्य. काल आदरणीय शास्त्रीजींनी सांगितलं, आमचा रस्त्याने प्रवास सुरू होता, इथल्या चौकामध्ये आम्ही ते झेरॉक्स काढायला थांबलो आणि अण्णासाहेबांचा पुतळा आम्ही पाहिला. मला फार आवडला आणि त्यांनी वाक्य सांगितलं, जो थांबला तो संपला. आणि अण्णांचा जो पुतळा आहे ना, त्या पुतळ्याचं सुद्धा तुम्ही रचना पहा, त्याचा एक पाय पुढे उचललेला आहे, एक पाय पाठीमागे आहे. चालण्याची दिशा दाखवतोय तो आपल्याला. चालता आलं पाहिजे. बऱ्याच माणसांना चालताच येत नाही, माणसं स्थिर होतात. तुम्हाला माहिती आहे पंचमहत भूताचा परिणाम आपल्या शरीरावर असतो. भूमिभूत प्रधान असलेली माणसं जिथे बसतील ना, दिवस दिवस तिथेच बसून राहतील, जागा सोडणार नाही. त्यांना हालायला चालायला आवडत नाही. समजून जायचं, ज्या माणसाला जागेवरून उठवत नाही त्याची प्रकृती भूमिभूत प्रधान आहे. काही माणसं फार वायुभूत प्रधान असतात. आत्ता इथं असतात, थोड्या वेळ इथे दिसतील, मग तिथे दिसतील आणि नंतर विचारलं तर ते घरी पोहोचलेले असतील. वायुभूत असलेली प्रधान असलेली माणसं आज या पक्षात दिसतील, उद्या त्या पक्षात, आणि परवा दिवशी अपक्ष उभे राहिलेले असतात. समजायचं ही माणसं वायुभूत प्रधान आहे. आपण स्वतःला तपासायचं. तुम्ही हसता, तुम्ही दुसऱ्याकडे बघताय म्हणून तुम्हाला असू येतं. तुम्ही आत्मचिंतन करा की आपलं शरीर नेमकं कोणतं भूत प्रधान असेल. अग्निभूत प्रधान असेल ना तर मग विचारूच नका, तो माणूस सरळ उत्तरच नाही देणार. तो माणूस बोलताना प्रत्येक गोष्ट विरुद्धार्थानेच बोलेल. आपण जर म्हटलं ना जेवायला या, तो म्हणणार आम्ही काही घरून काही उपाशी आलो. आता ठीक आहे ना, बोलवलं जेवायला, ठीक आहे, बाबा प्रसाद देत आहेत, प्रसाद म्हणून घ्या, ठीक आहे. उलट ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. समजायचं की अग्निभूत प्रधान ही माणसं आहेत. स्वामींना तो माणूस अभिप्रित आहे की जो जलभूत प्रधान आहे. त्याच्या बोलण्यामधून पवित्रता आहे, त्याच्या बोलण्यामध्ये सरलता आहे. म्हणून परवा दिवशी एक वाक्य आम्ही वाचलं. आदरणीय कैवल्यवासी, तुम्हाला माहिती असेल, श्रीरामपूर निवासी पंत बाबा फार सरळ प्रकृतीची माणसं होती. फार लवकर देहावसान झालं, ईश्वर दर्शनाला गेले. त्यांच्याबद्दल एका वाक्यामध्ये एकाने श्रद्धांजली वाहिली होती.
आदमी का सरळ होणं बहुत कठीण आहे. माणसं सरळ नसतात, फार वेडी वाकड्या वळणाची असतात. प्रत्येकाच्या बद्दल आपल्या मनामध्ये जेव्हा वक्रता येते, दृष्टीमध्ये, संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितले, जे खळांची व्यंकटी सांडो, खळ लोकांची व्यंकटी सांडो. व्यंकट हा शब्द आहे, म्हणजे दृष्टीमध्ये व्यंकटता येते, कृतीमध्ये येते, उक्तीमध्ये येते. ही व्यंकटी आपल्याला दूर करायची आणि सरळ निर्माण होणं गरजेचं आहे. जलभूत प्रधान असलेली माणसं स्वामींना अभिप्रेत आहेत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी माहीम भटांसारखा असलेला साधक जो गर्वानं फुलून गेला, तो स्वामींच्या ठिकाणी आला की नम्र झाला. किती नम्र झाला. अरे परमेश्वरपूरला गेल्यानंतर आबाईसाला हात जोडले आणि पटकन काय म्हणतात, माझं काही उलिंग द्या, मला सेवा सांगा. षडशास्त्र संपन्न ब्राह्मण आहे. गंगा तीराच्या काठावरच्या सर्व ब्राह्मणांना ज्यांनी पराभूत केलेलं आहे, इतका श्रेष्ठ असलेला विद्वान ब्राह्मण, फक्त कमरेला एक वस्त्र आहे. परमेश्वर पुराला आला, हात जोडलेत, सेवा मागतोय. आसपास सेवा काहीच दिसत नाही. दृष्टी असेल ना, बरोबर सेवा मिळतेच मिळते. लक्षात आलं सर्व सेवा वाटलेल्या आहेत. सकाळी उठल्यानंतर लक्षात आलं की रात्री चुलीवर स्वयंपाक झाला, त्या चुलीची राख अजून तशीच आहे. भल्या सकाळी उठावं आणि चुलीतील राख फेडण्याची सेवा घ्यावी. माहीम भटांना वंदन करावं ना, तर इथं वंदन करता आलं पाहिजे. त्यांच्या दृष्टीला सेवा दिसली, त्यांनी ती शोधली आणि त्या पद्धतीनं वर्तन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या दृष्टीमध्ये ही ताकद आहे, लक्षात ठेवा. आणि श्रीकृष्ण भगवंताकडे जेव्हा आपण पाहतो, त्याचं प्रत्येक चालणं, उठणं, बोलणं, बसणं, पाहणं सुद्धा आपल्याला आकर्षित करून जातं. असंख्य ऋषी आकर्षित होतात. एक चित्र तुम्ही फार पाठीमागं पाहिलं असेल. एका चित्रामध्ये अशी संकल्पना आहे, श्रीकृष्ण भगवंत एका म्हणजे वडाच्या पानावरती श्रीकृष्ण भगवंत पहुडलेले आहेत. बालकृष्ण आहे आणि बालकृष्णाचा स्वतःच्या श्रीचरणाचा अंगठा स्वतःच्या मुखामध्ये घालतात. लहान बाळ आहे, पाय त्याचे वाकडे होतात आणि बरोबर त्यांनी स्वतःच्या श्रीचरणाचा अंगठा स्वतःच्या मुखामध्ये घातला. त्याची कल्पना फार सुंदर आहे. म्हणाले, जगाच्या पाठीवरचे सर्व ऋषी, सर्व देवतागण ज्या श्रीचरणावर नतमस्तक होतात, त्या श्रीचरणाच्या अंगठ्याचा गोडवा काय असेल ही पाहण्याची इच्छा प्रत्यक्ष परमेश्वराला झाली. म्हणून श्रीकृष्ण भगवंतानं स्वतःच्या श्रीचरणाचा स्वतःचाच अंगठा आपल्या मुखामध्ये घालण्याचा प्रयत्न केला. आणि हीच कल्पना संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेली. आपण श्लोक म्हणतो बा, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. आपण श्लोक म्हणतो की नाही. या श्लोकावरच्या भाष्यामध्ये एक ओवी आलेली आहे. म्हणाले, एक फूल अर्पण करण्यासाठी पैगा पैगा भक्तीचे निनावे, तो एक फूल मजवावे. म्हणाले, एक तरी फूल अर्पण कर. पण ते अर्पण केलेलं फूल परमेश्वर उचलतात आणि स्वतःच्या मुखामध्ये घालतात. आता फूल काही खाण्याची गोष्ट आहे का? फूल खाण्याची गोष्ट नाही. फुलाला तर सुगंध आहे, गंध आहे, मकरंद आहे. पण त्या फुलाचा सुद्धा सुगंध घेण्यापेक्षा परमेश्वर अवतार त्याची चव घेण्याचा प्रयत्न करतात, त्याच्या मधुरतेचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा. श्रीकृष्ण भगवंताची नाती तुम्ही अवतीभोवती पहा. हे जेव्हा आपण पाहतो, श्रीकृष्ण भगवंताने पुत्र म्हणून किती महत्वाचं कार्य केलं. जन्माला आल्यानंतर 12 वर्षानंतर श्रीकृष्ण भगवंत जेव्हा मथुरेमध्ये आल्यानंतर कंसवध केल्यानंतर श्रीकृष्ण भगवंतांनी पहिल्यांदा धाव घेतली असेल. आता विचार करा, मी तुलना फक्त सांगतो. एखादा उमेदवार निवडणुकीमध्ये उभा असतो आणि निकालाचा दिवस असतो. सर्व कार्यकर्ते नगर परिषदेच्या जिथे मतमोजणी तिथे पोहोचलेले असतात. फटाकडे तयार असतात, गुलाल तयार असतो. फक्त आता घोषणाच बाकी असते. मतमोजणी होत जाते, पुढे सरकत जाते, लीड वाढत जातं आणि लक्षात येतं की आता विजय निश्चित आहे. फटाके वाजवले जातात, फोडले जातात, आनंदोत्सव सुरुवात होतो. एकमेकाला गोड पदार्थ भरवण्याच्या क्रियेला सुरुवात होते, विजयोत्सवाला सुरुवात होते की नाही. मग विजयी यात्रा निघतात. आणि श्रीकृष्ण भगवंतानं कंसाचा वध केल्यानंतर विजयी यात्रा नाही निघाली. श्रीकृष्ण भगवंतांनी कुठे धाव घेतली? बंदी शाळेमध्ये असलेल्या आपल्या पित्याला आणि मातेला मुक्त करण्यासाठी धाव घेतली. श्रीकृष्ण भगवंत इथं समजून घेणं गरजेचं आहे. विजय प्राप्त झाल्यानंतर श्रीकृष्ण भगवंत विजयाच्या यात्रेमध्ये दिसला नाही, पहिल्यांदा कर्तव्याकडे धाव घेतली. श्रीकृष्ण भगवंताच्या श्रीमद भगवत गीतेमध्ये फार सुंदर श्लोक आहे. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म, फार स्वधर्म शब्दामध्ये फार व्यापकता आहे.
एवढ्या एकाच शब्दावरती फार निरूपण होऊ शकतं. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी स्वधर्माची जाणीव करून दिली. नागदेवाचार्य ब्राह्मण आहे, हातामध्ये सर्व जे ग्रंथ आहेत, विद्वान आहेत, पण चुकून अशी आक्रमणं झाली, अशी संकट आली. संकटानं पिचलेले नागदेवाचार्यांनी हातातले ग्रंथ टाकून दिले आणि हातामध्ये शस्त्र घेतलं. लांब वाढलेल्या केसांची वेणी आपल्या डोक्याला गुंडाळली आणि नागदेवाचार्य दरोडेखोराच्या रस्त्यानं चालायला लागले. अरे इतकं विद्वान ब्राह्मण आहे, इतकं सर्व उत्तम संस्कार आहेत, आबाईसासारखी उत्तम माता आहे, पण नागदेवाचार्यांचा रस्ता दरोडेखोराच्या दिशेनं सुरू झाला. अवस्था होते की नाही अशी. श्रीकृष्ण भगवंत इथं मात्र आपल्याला विजय यात्रेमध्ये दिसले नाहीत. पहिल्यांदा स्वधर्माचा प्रतिपालन करण्यासाठी धाव घेतली. ज्या मातेच्या गर्भी आपण अवतार घेतला, ती माता गेली 12 वर्ष साखळदंडामध्ये जखडलेली आहे. ज्या पित्याच्या ओंजळीतून आपण यशोदेच्या, त्या नंद यशोदेच्या गोकुळापर्यंत पोहोचलो, तो पिता गेली 12 वर्ष बंदीखान्यामध्ये, कारागृहामध्ये आहे. पहिल्यांदा मुक्त करणं हा आपला स्वधर्म आहे. एका पुत्राचं काय कर्तव्य आहे? आपल्या आई वडिलांचे वेदना कमी करणे. मी तुम्हाला का सांगतोय? आपल्या मुलांमध्ये हे गुण आपल्याला पेरता आले पाहिजे. तुझा पुत्रत्वाचा धर्म काय आहे? जेव्हा एखादा मुलगा पटकन सगळ्या चौकामध्ये किंवा लोकांमध्ये उभं राहून म्हणतो की नाही बाबा तुम्हाला काही कळत नाही, गप्प बसा, याच्यापेक्षा फार मोठी शिवीच नाही कुठली, जो आपल्या वडिलांबद्दल असं बोलत असेल. कारण ज्या आई वडिलांनी मुखामध्ये शब्द दिला, बोटाला धरून चालायला शिकवलं, रांगायला शिकवलं, त्या आई वडिलांबद्दल बोलताना बाबा तुम्हाला काही कळत नाही असा शब्द जेव्हा येतो, हा मुलाचा पराभव नाही, हा वडिलाचा पराभव आहे. आपण संस्कार करायला कमी पडलेलो असतो. एक फार सुंदर कथा आहे. कथा सांगण्याचा मोह मला आवडत नाही, पण आपल्याला आपल्या विषयाकडे जायचंच आहे. एक फार चांगल्या प्रपंचामध्ये एक तहसीलदार होते, उत्तम प्रकारचे. आईवडील फार गरीब होते. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, म्हणजे सध्याचं संभाजीनगर. फार वर्षापूर्वी मी कथा एकदा वाचली होती. फार धार्मिक, फार चांगलं कुटुंब, गावाकडे राहणारं, अत्यंत गरीब असलेलं. चंद्रमौळी झोपडी. पाऊस पडला तरी झोपडीमध्ये यावा आणि ऊनही पुनाचा प्रकाशही यावा. रात्रीच्या शुभ्र असणाऱ्या चांदण्याचा प्रकाश सुद्धा झिरपत झिरपत झोपडीपर्यंत यावा, अशा प्रकारचा या झोपडीत राजा सजी महानी सौखे कधी मिळाली. राजा सजी महानी सौखे कधी मिळाली. ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे. प्रभुनाम नित्य गावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदानी. महली मऊ बिछाने कंदील श्यामदानी. आम्हा जमीन माने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. राजा सजी महानी सौखे कधी आली. ती सर्व प्राप्त झाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या.
पाऊस आतमध्ये यावा, ऊन आतमध्ये यावं, प्रकाश आतमध्ये यावा, कोजागिरी पौर्णिमेचा चंद्राचा प्रकाश सुद्धा आतमध्ये यावा. इतकं 18 विश्व दारिद्र्य त्या झोपडीमध्ये आहे. पण आई वडील मात्र समाधानाने नांदत होती. एकुलता एक मुलगा, करावं तर काय करावं, मुलाला मोठं केलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, चालवलं पाहिजे. सर्व विषय सुरू झाला. हळूहळू मुलगा मोठा होत गेला. शिक्षणासाठी आईनं अनेक घरची धुनी भांडी करावीत. कपड्याला, जेव्हा फाटलेल्या कपड्याला अनेक वस्त्रांच्या गाठी दिसायच्या आणि त्या मुलाला आई सोडवण्यासाठी शाळेत जायची. इथल्या गावातल्या सातपुडा त्या विद्यालयासारखी शाळा असेल, आई मुलाला शाळेत शिकवण्यासाठी नेऊन सोडायची. वडील आयुष्यभर राबत आले, फक्त मुलाला सुख मिळालं पाहिजे. आई वडिलांचं असतं की नाही स्वप्न, मुलाला सुख मिळालं पाहिजे. बाबा काही झालं ना, किती कष्ट करावे लागले तरी चालतील, पण मुलीला मात्र मी चांगल्या घरी देणार. ती समाधानाने राहिली पाहिजे, ती संस्कारामध्ये राहिली पाहिजे. घर चांगलं शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण तिला सुख लाभलं पाहिजे. जर कधी श्रीमंत घरामध्ये दिलेल्या मुलीच्या घरी जेव्हा आई वडील किंवा कोणी भेटायला यायला निघतं की नाही, विचार पडतो की काय भेटायला जाताना घेऊन जायचं, काहीतरी तर घेऊन जावं लागेल, काय न्यायचं. आईच्या वडिलाच्या मनामध्ये प्रश्न असतो. नेमकं हळूहळू बाळ वाढत गेलं, मोठा होत गेला, चांगलं शिक्षण मिळालं, इतर गोष्टी मिळत गेल्या, हळूहळू मोठा होत गेला. मुलगा फार हुशार होता, चांगले योग मिळाले, चांगले शिक्षक मिळाले. पाहता पाहता पुढची वाटचाल सुरू झाली महाविद्यालयामधून. मग MPSC थ्रूच्या माध्यमातून एका उत्कृष्ट असलेल्या उच्च पदवीपर्यंत पोहोचला आणि तहसीलदार झाला, फार मोठ्या अवस्थेमध्ये. आता लाल दिव्याची गाडी, पाठीमागे पुढे मोठा असलेला संरक्षकाचा ताफा, त्याचं वाटचाल सुरू झाली. आणि कधीतरी भेटायला यायचा आई वडिलांना, पण बाकीच्यांना सांगायचं नाही की माझे वडील आई गावाकडे राहतात, कारण आई वडिलांचे कपडे फाटलेले, चेहरा सुरकुतलेला आहे. लोकांमध्ये कसं ओळख करून द्यावं, लाज वाटायला लागली. आपल्या आईवडिलांची लाज वाटायला लागावी याच्यापेक्षा वेगळं दुर्दैव नाही. नेमकं असंच झालं. एक दिवस आईनं सांगितलं, खूप दिवस झाले भेटलो नाही आपण, एकदा भेटायला जाऊ त्याला. वडिलांनी सांगितलं, अरे भेटायला जाऊन उपयोग नाही, तिथे भेटता नाही येणार. नाही म्हणाले, एक दिवस जाऊ. खूप दिवस झालं पाहिलं नाही. आणि मग त्यांच्या ऑफिसमध्ये भेटण्यासाठी दोघं जणांची तयारी सुरू झाली. सकाळची लवकरची ST. आई भल्या पहाटे उठली, भाकरीचं गाठोडं तयार केलं आणि तिच्या मनात आलं की तो जेव्हा महाविद्यालयामध्ये होता ना, त्याला मी भाकरी घरून करून पाठवायची. फार आवडीनं त्याला घरची पिठलं भाकरी फार आवडायची. सगळी तयारी करून, सगळं एकत्रित करून निघाले. दोघांचं वाटचाल सुरू झाली. पायामध्ये कोल्हापुरी चप्पल, कर आवाज करत तो म्हातारा आणि त्याची ती पत्नी, दोघं जण मुलाला भेटण्यासाठी निघाले. वर पोहोचले आणि सांगितलं, साहेब कुठे आहेत? म्हणाले, साहेब आतमध्ये बसलेले, साहेबांचं काम चालू आहे, ऑफिस, बरेच काही मीटिंग सुरू आहेत, लोक आलेले आहेत. म्हणाले, त्यांना जरा बाहेर बसायला सांगा. निरोप आतमध्ये पाठवला जातो. सेवकांनी सांगितलं साहेबांना जाऊन कानामध्ये, घरून कोणीतरी महत्त्वाची माणसं आली, एवढाच निरोप पाठवला. म्हणाले, त्यांना बाहेर बसून ठेवायला सांगा. थोड्या वेळाने परत निरोप जातो. बराच वेळ झाला मुलगा बाहेर येत नाही. लांबून काचेमधून आतमध्ये दिसलेला असतो. वडिलाला फार समाधान. अरे म्हटलं, माझा मुलगा बसला ना, काय समोर लोक बसले, सगळ्यांच्या ऑफिस याच्यामध्ये काय काय माझ्या मुलाचा रुबाब आहे, समोर सर्व सेवक उभे आहेत. आई वडील तितके आनंदित होत होते. शेवटी मित्र जवळ होता. मित्राने सांगितलं, अरे खूप वेळ झालं, ते बाहेर मंडळी वाट पाहते, कोणतरी म्हातारी आलेली आहे. आणि तिथून काचेतून तो पाहतो आणि पटकन मित्राला सांगतो, अरे म्हणाले, माझ्या शेतावर काम करणारा एक नोकर आणि नोकराणी आलेली. छोटी एक कथा मी जेव्हा दिवाळी अंकामध्ये वाचली, टचकन डोळ्यामध्ये पाणी येतं. तो शब्द त्या मित्राच्या माध्यमातून त्या म्हाताऱ्याच्या आणि म्हातारीच्या कानापर्यंत पोहोचला. म्हाताऱ्याने पटकन त्या म्हातारीच्या हाताला धरलं आणि सांगितलं, चल आता निघायचं. अरे आपलं बाळ आता आपलं नाही राहिलं. दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा. दिवाळी अंकामध्ये वाचलेली कथा मला आठवली. कुटुंब कसं असतं, नातं ओळखायला माणूस जेव्हा चुकतो की नाही, शिक्षण दिलंच पाहिजे, हरकत नाही, पण त्याच्या अगोदर संस्कार गरजेचे असतात. मला नेहमी ही गोष्ट वाटत राहते. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये सर्वात प्राधान्यानं काय केलं जातं, तर संस्काराचं दानदातृत्व केलं जातं. याचं पाठीमागचं हेच कारण आहे. अतिथी देवो भव. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. गुरुकडे पाहण्याची परमेश्वरत्वाची असलेली भावना, किती आदराची भावना आहे गुरुकडे पाहताना. गुरु माताकडे पाहताना सुद्धा किती आदराची असलेली भावना आहे. संस्कृत साहित्यामध्ये 5 प्रकारचे पिता सांगितलेले आहेत आणि 5 प्रकारची माता सुद्धा सांगितली.
जनिताच उपनीताच यश्च विद्या प्रणश्यति अन्नदाता भयत्राता पंचयते पितर स्मृता. म्हणाले प्रत्येकाला 5 पिता आहेत, लक्षात ठेवा. फक्त जन्माला घालतो तोच पिता आहे असं नाही. म्हणाले जनिताचं, जो जन्म देतो, जो म्हणजे उपनीताचं, तो जन्म दिल्यानंतर आपले विद्यागुरू आपल्यावर जे संस्कार करतात हे सुद्धा आपल्यासाठी पित्या समानच आहेत. मग जे ज्ञानदाता आहेत ते सुद्धा पित्यासारखेच आहेत. त्याच्यासोबत जो अन्नदाता आहे आपला, तो सुद्धा आपला पिता आहे. आपण म्हणतो की नाही, तोमेव माताच पिता तोमेव, तो सुद्धा पिताच आहे आपला. आणि शेवटी भयत्राता, भयापासून जो सोडवतो तोही आपला पिता आहे. हे 5 प्रकारचे जसे पिता आहेत की नाही, तशाच 5 प्रकारच्या माता सुद्धा आहेत. प्रत्येकाला लक्षात ठेवा, हे पंचमाता आपल्याला शोधता आल्या पाहिजे. राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी तथैव च, श्वशुरपत्नी स्वमाताच, पंचयते मातरसुता. या 5 माता आहेत. राजपत्नी, राजाची पत्नी जी राणी, ती आपल्याला आपल्या मातेसारखीच आहे, कारण ती प्रजेची काळजी घेताना आपल्या बाळकाप्रमाणे काळजी घेते. ती माता राजपत्नी, ती सुद्धा आपल्यासाठी माताच आहे. आपल्या गुरुनिमित्तांची, गुरुकुळामध्ये राहणारे जे गुरुकुलाचे पूर्वीचे जे गुरुकुल चालविणारे अधिकारी असायचे, हे विद्यागुरू असायचे, त्यांच्या कुळातील त्यांची पत्नी ही सुद्धा आपल्याला मातेसारखीच आहे. श्रीकृष्ण भगवंत सांदीपाणी ऋषीच्या आश्रमामध्ये 1 वर्ष राहिले, पण एका वर्षामध्ये 14 विद्या 64 कला आत्मसात केल्या. दररोज उठावं, संदीपाणी ऋषीच्या पाया पडावं, त्यांची पत्नी होती त्यांच्या पाया पडावं. विद्या पूर्ण झाली. तिथे सुदामा नावाचा मित्र मिळाला. 2 जणांनी एकत्र राहायला सुरुवात केली. तुम्हाला कथा पुढे माहिती आहे. पण यामध्ये एक दिवस जेव्हा आता यांचं विद्याभ्यास पूर्ण होऊ लागतो आणि श्रीकृष्ण भगवंत आपल्या पुन्हा एकदा मथुरेकडे जायला निघतात. विद्या पूर्ण झाली, ज्ञानसाधना पूर्ण झाली, पटकन गुरूंच्या पाया पडायला गेले. आता गुरुसुद्धा जाणतेच होते, मोठी माणसं फार जाणती असतात, त्यांना त्यांच्या मर्यादाबरोबर माहिती असतात. त्यांनी सांगितलं, अरे कृष्णा, तू बाळक रूप धारण करून माझ्याकडे विद्या घेण्यासाठी आलास, पण तू तर जगाच्या पाठीवरचा सर्व विद्यांचा दाता जसा तसा तूच आहेस. फक्त तू मला निमित्त केलं. श्रीकृष्ण भगवंतानं चरणाला स्पर्श करून सांगितलं, म्हणाले, आज माझा विद्याभ्यास पूर्ण होतोय, मी मथुरेकडे जायला निघतोय, काहीतरी म्हणजे मला गुरुदक्षिणा सांगा. आपला शिष्य म्हणून श्रीकृष्ण भगवंत कसा जगतोय बा, किती नम्र होऊन जीवन जगतो आहे. कैवल्यवासी म्हणजे अमरावती निवासी श्री मोठे बाबा आम्हाला नेहमी सांगायचे, निरूपणामध्ये अनेक वेळेला ही गोष्ट यायची. जो शिष्य आपल्या गुरुला अनुषंगिक वर्तन करत असतो, स्वामींचं सूत्र सुद्धा असंच आहे, गुरु अणुगंतव्य, गुरुच्या आज्ञेप्रमाणे ज्यांचं वर्तन आहे की नाही, त्यांच्यामध्ये यशस्वीता निश्चित असते. कारण गुरुनिमित्तांचं शुभचिंतन हे त्याच्या पाठीमागं काम करत असते, त्याची ऊर्जा काम करत असते. तुम्हाला माहिती आहे, गाडी चालते, चालवणारा वेगळा असतो, गाडी चालते, पण गाडी चालण्याचं कारण गाडीमध्ये ऊर्जा असते, पेट्रोल असतं. ही ऊर्जा संपली ना की मग गाडी चालून सुद्धा चालत नाही. गुरुनिमित्तांचं शुभचिंतन ही सर्वात मोठी ऊर्जा असते, लक्षात ठेवा. आणि नेमकी बरोबर श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितले, काहीतरी गुरुदक्षिणा मागा. संदीपाणी ऋषी माणूस जो सरळ मनाचा असतो त्याला पटकन मागता पण येत नाही, लक्षात ठेवा. काय मागावं हे समजत नाही. कनाशीचा ब्राह्मण फार हुशार आहे, त्याने एकाच मागण्यामध्ये सगळं मागितलं आणि तो खानदेशातलाच होता. जळगाव खानदेशमध्ये येतं ना. कसं मागायचं हे, खानदेश म्हणजे पूर्व खानदेश असं म्हणतो. कसं मागून घ्यायचं. कनाशीच्या ब्राह्मणा इतका मागण्यामध्ये कुशळ लीळाचरित्रात दुसरा माणूसच भेटणार नाही. त्यांनी एकाच मागण्यात एकाच वाक्यात सगळं मागून घेतलं. ऐहिक मागितलं, ऐहिकातलं सगळं 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 मागून घेतलं. श्रीकृष्ण भगवंतानं चरणाला दंडवत केला. सांदीपाणी ऋषीला सांगितलं, काहीतरी गुरुदक्षिणा. म्हणाले, अरे कृष्णा, काय सांगू, तुझ्या कृपेनं माझ्याकडे सगळंच आहे, पण म्हटलं आता तुझा आग्रह आहे तर मला काही सांगता येणार नाही, पण मी पत्नीला विचारून येतो. आमच्या पुरुषांची कमतरता हीच असते, बरोबर ना. विचारल्याशिवाय गृहमंत्र्याला सांगता येत नाही. संदीपाणी ऋषी झाले तरी काय झाले, शेवटी गुरुपत्नीकडे गेले, पत्नीला विचारलं. अरे म्हणाले, कृष्ण भगवंत जाणार आहे, विचारतोय काहीतरी गुरुदक्षिणा. पटकन तिला आठवलं, महिला फार कुशळ असतात, इतक्या कुशळ की त्या कुशळतेला म्हणजे आपण कुठलं परिमाण लावू शकत नाही. आणि म्हणून सुभाषितामध्ये सुद्धा हा संदर्भ येतो.
पुरुषस्य भाग्यम श्रेयश्चरित्रम देवो न जाणाती कुतो मनुष्य. म्हणाला देवाला कळणार नाही तिथे पुरुषाला काय कळणार. हे संस्कृत सुभाषितातला भाग सांगितला ना. शेवटी पटकन ती सांगते, अहो म्हणाले आपला एकुलता एक मुलगा होता, समुद्रामध्ये पोहायला गेला आणि तिकडेच तो बुडून संपला. आता चांगली संधी आहे, आपला मुलगा आपल्याला परत मिळवता येईल. पटकन लक्षात आलं, प्रकाश पडला. संदीपाणी ऋषी धावत पुन्हा श्रीकृष्ण भगवंताकडे आले आणि सांगितलं, कृष्णा गुरुदक्षिणा द्यायचीच आहे, तुझी इच्छाच आहे, तुझा आग्रहच आहे, तर आमचा एकुलता एक मुलगा सरलेला आहे, तो मला परत मिळवून दे. श्रीकृष्ण भगवंतांनी त्यांच्याकडून आशीर्वचन घेतलं आणि गुरुदक्षिणा पूर्ण करण्यासाठी प्रवास सुरू केला. एक शिष्य कसा असावा पहा, असा असावा. आपला विषय सुरू झाला होता. श्रीकृष्ण भगवंत वसुदेव देवकीला सोडवायला निघाले. हातामध्ये त्यांचे साखळदंड आहेत, सोडवले आणि श्रीकृष्ण भगवंतानं दोन्ही बाहूनं आलिंगन दिलं आपल्या माता पित्याला. खूप वेळ ओक्साबोक्शी रडणारा 12 वर्षानंतर पहिला स्पर्श मुलाचा होत आहे. आईला, त्या देवकीला आणि या म्हणजे वसुदेवाला, दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या धाऱ्या श्रीकृष्ण भगवंताच्या पाठीवरून ओघळत आहेत आणि तिथं श्रीकृष्ण भगवंताच्या चेहऱ्यावर स्मित दिसत आहे. एक कर्तव्य पूर्ण झालं होतं. पुत्र म्हणून माता पित्याच्या ऋणातून मुक्त होता आलं होतं. नातं कसं असावं, पित्याच्या चरणाशी असलेली श्रद्धा कशी समर्पित करता यावी. श्रीकृष्ण भगवंताच्या समोर लगेच देवकी माता आली. सर्व अनेक स्त्रिया एकत्रित झाल्या आणि श्रीकृष्ण भगवंताला ओवाळायचा विधी सुरू झाला. औक्षण करणं, कपाळाला गंधाक्षदा लावली गेली, टिळा लावला, कुणीतरी पुष्पमाळा दिली असेल. श्रीकृष्ण भगवंताच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा. संपूर्ण मथुरेतील प्रजाजन आनंद सोहळा साजरा करताय. श्रीकृष्ण भगवंताचा जयघोष सुरू आहे. पण श्रीकृष्ण भगवंत मात्र माता पित्याच्या सन्मुख आहे. देवकी मातेनं पटकन काय केलं, हातामध्ये निरांजन घेतलं आणि डाव्या हातानं आरती ओवाळू लागली. चरित्रामध्ये वर्णन येतं, इतर कुठे नाही, चरित्रामध्ये हा संदर्भ आलेला. डाव्या हातानं ओवाळू लागली. श्रीकृष्ण भगवंत म्हणतो, माते 12 वर्षानंतर भेटतेस आणि डाव्या हातानं फक्त ओवाळतेस, दोन्ही हातानं ओवाळलं पाहिजे, हा संकेत आहे. देवकी पटकन म्हणते, काय करू रे बा कृष्णा, आजी माझी भुजा पडली. माझा भाऊ होता ना कंस, तो संपला, त्याचं दुःख आहे मला. मला देवकी कमालीची आवडते ती याच्यामुळे. अरे ज्या भावाने इतकं वाईट केलं त्याच्याबद्दल सुद्धा तिच्या मनात किती आदर आहे. माझा एकुलता एक भाऊ सरला कंसाच्या रूपानं, ते दुःख आहे. एका हातानंच मी तुला ओवाळते, दुसऱ्या हातानं मला ओवाळता येणार नाही. आईने आईचा स्वधर्म पाळलेला आहे, लक्षात ठेवा. आईनं आईचा स्वधर्म पाळला. श्रीकृष्ण भगवंताचं चातुर्य फार मोठं आहे. श्रीकृष्ण भगवंत पटकन म्हणतात, तो संदर्भ महादयीचा विचारते. स्वामी सांगतात, बाई श्रीकृष्ण भगवंताच्या मुखामध्ये श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, माते तुझा एक बंधू सरला तर तू एका हातानेच मला ओवाळते. ज्या मामानं माझी 7 भावंड मारली, 8 भावंड मारली, मी कुणाकडे भुजा मागायचो. श्रीकृष्ण भगवंताचा युक्तिवाद कसा आहे, नातं पहा कसं आहे. माता आहे, पिता आहे, ऋणातून उतराई होण्याची संधी आहे, कुशलता अशी आहे, श्रद्धा समर्पित करण्याचा भागही असा आहे. आणि श्रीकृष्ण भगवंत त्या अवस्थेमध्ये जगतात. मी तुम्हाला स्वधर्म सांगतोय. पुत्र म्हणून मी गुरुनिमित्तांचा शिष्य म्हणून कसा असलो पाहिजे, मी आईवडिलांचा पुत्र म्हणून कसा असलो पाहिजे. आपल्या म्हणजे मराठी भाषेमध्ये म्हण आहे पहा, पुत्र भावा ऐसा गुंडा नाही, तुमच्याकडे आहे ना, जयाचा त्रिलोकी झेंडा आहे की नाही. त्रिलोकी झेंडा ज्याचा लागतो, आईवडिलांना किती आनंद वाटत असेल आपल्या मुलाचा जेव्हा स्तुती सुमनाने कौतुक होतं, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्या म्हणजे ब्रह्मविद्याशास्त्राच्या किंवा ईश्वर मार्गाच्या परिवारामध्ये सुद्धा ही गोष्ट आहे. प्रत्येक गुरुला असं वाटत असतं, प्रत्येक गुरुला, प्रत्येक गुरुमातेला असं वाटतं की माझ्यापेक्षा माझा शिष्य हा मोठा झालेला बघायचा असतो. ही समर्पणशीलता असते. त्यांच्या रूपामध्ये आम्ही जेव्हा आईवडिलांना पाहतो, त्यांच्या रूपामध्ये आम्ही जेव्हा अधिकरणांना पाहतो, मला नेहमी असं वाटतं. मला आठवतं भानखेडीची पोथी होती, आदरणीय कैवल्यवासी आचार्य श्री बाबांची. आम्ही पहिल्या रांगेमध्ये बसलेलो, 2012-13ची गोष्ट असेल. आणि एक फार भाग्यवान परिवार होता. सुवर्ण अलंकारानं बाबांचं पूजन सुरू होतं. पूजन सुरू होतं सुवर्ण अलंकारानं, सर्व अधिकरण बसलेले, पोथी सुरू होती आणि सुवर्ण अलंकारानं पूजन सुरू होतं. आणि आदरणीय आमचे श्री नितीन दादा लीळांची आठवण करून देत होते. कोणता अलंकार कुठे ओळगवावा याची काही लीळा चरित्रामध्ये आलेल्या आहेत. आमच्याकडे आता दीपावली पर्व झाला, अष्टांग पूजन गुरुनिमित्तांचं करायला मिळतं. आम्ही उभे राहिलो आणि श्री गुरुजींनी सांगितलं, म्हणाले लीळा सांगावी लागेल. मग
नेहमी लक्षात ठेवा आणि तुम्ही पण पाठ करून ठेवाय, कारण कधीतरी त्यांची भेट होणार आणि ते अष्टांग पूजे, इकडे तर अष्टांग पूजेचा फार मोठा उचंबळ असतो. नेहमी लक्षात ठेवायचं, श्रीचरणाजवळ द्रव्य अर्पण करताना तिथली काहीतरी लीला मला म्हणजे माहिती असली पाहिजे, बरोबर आहे की? कारण मी ते व्यक्तीला अर्पण करत नाही, ते श्रीचक्रधर अर्पण आहे. जेव्हा वस्त्र अर्पण होतं की नाही तेव्हा मला भडगावला वस्त्र अर्पण करणाऱ्या 16 धामाची वस्त्र अर्पण करणारी महादाईसा आठवली पाहिजे की नाही. प्रत्येक कृती मागे जेव्हा आपण ती गोष्ट जोडतो, ती गोष्ट फार महत्वाची. सोन्याच्या अलंकारानं पूजन सुरू होतं, एक एक अलंकार अर्पण केला जात होता. डोळ्यामध्ये अश्रूंच्या धारा होत्या. आम्ही नंतर बाबांना विचारलं आणि पटकन स्मृतीस्थळातला संदर्भ त्यांनी सांगितला. आम्ही तो आनंदाने ऐकला. सुवर्ण अलंकारानं पूजन करत असताना नागदेवाचार्यांच्या डोळ्यामध्ये जेव्हा पाणी आहे, बाकी परिवारानं विचारलं, आचार्य हो इतकी सुंदर पूजा होते. आज ते राजस्थानी टोपी घातली आणि मी माझे स्वतःचे डोळे बंद करून घेतले. म्हटलं असलं रूप आपल्याला बघायचंच नाही, आपलं स्वतःचंही बघायचं नाही. कारण बऱ्याचदा प्रश्न पडतो ज्या अवस्थेमध्ये असतो की जेव्हा आपण कधी कल्पना केलेली नसते. बिचारे सर्व आनंदाने करतात, श्रद्धेनं करतात, ही गोष्ट वेगळी. पण ते अमंगळ रूप पाहताना मी स्वतःचे डोळे बंद करून घेतले होते. तेव्हा त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. सुवर्णालंकारानं नागदेवाचार्यांचं पूजन सुरू आहे, आचार्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आचार्य पटकन म्हणाले, सुवर्ण पुष्पी जे पूजन सुरू आहे, अस्ति परी काही माझ्या बापाशी लिहिली. म्हणजे पूजन करणाऱ्यानं पूजन करावं हा त्याचा कड आहे. साधकानं पूजा पुरस्कार न स्वीकारावा हा आपला कड आहे. हे समर्पित भावनेतलं हे साधन नेहमी लक्षात आलं पाहिजे. नातं टिकवताना आपल्याला या पद्धतीने ते समजून घेता आलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत पुत्र म्हणून जेव्हा आपण पाहतो, श्रीकृष्ण भगवंताकडे शिष्य म्हणून आपण जेव्हा पाहतो, तेव्हा प्रत्येक आई वडिलाला स्वाभिमान वाटावा असं श्रीकृष्ण भगवंताचं वर्तन आहे. प्रत्येक गुरुला अभिमान वाटावा असं श्रीकृष्ण भगवंताचं शिष्यातलं असलेलं वर्तन आहे. प्रत्येक नातं तुम्ही श्रीकृष्ण भगवंताकडे पहा. पती म्हणून सुद्धा श्रीकृष्ण भगवंत प्रत्येक पत्नीला स्वाभिमान वाटावा अशा प्रकारचं श्रीकृष्ण भगवंताचं वर्तन आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या एका महत्त्वाच्या लीळेकडे आपण येतो आहोत. आपणाला माहीत आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तो संदर्भ सांगितला. एक अशी कथा आहे ज्या कथेला मराठी साहित्यामध्ये अजरामरता प्राप्त झालेली आहे. तुम्हाला माहीत असेल, रुक्मिणी स्वयंवर अशी कथा आहे की ज्या कथेनं महानुभाव संप्रदायामध्ये जवळजवळ 47 रुक्मिणी स्वयंवर लिहिले गेले, फक्त महानुभाव संप्रदायामध्येच. कवी नरेंद्रांनी लिहिलेलं रुक्मिणी स्वयंवर इतकं अप्रतिम आहे. तुम्ही कधी साहित्याचा जर अभ्यास केला तर त्यातल्या उपमा, त्यातले अलंकार, रुक्मिणी माता विरहाने व्याकुळ झाली, श्रीकृष्ण भगवंताचा विरह निर्माण झाला. ग्रंथामध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. सुदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्याच्या अगोदरचा थोडासा संदर्भ असे की नारद एकदा तिथे येतो आणि नारदानं राज्यसभेमध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं. रुक्मिणी मातेचं सौंदर्य पाहिलं, अतिशय सुंदर दिसणारी आरस पाणी जिचं सौंदर्य आहे. आणि नारदाला वाटलं की श्रीकृष्ण भगवंताला अशी पत्नी असली पाहिजे. नारदाला असं वाटलं. नारदानं श्रीकृष्ण भगवंताच्या कार्याची स्तुती केली आणि पहिल्यांदा श्रीकृष्णाचं नाव ऐकून या महाराष्ट्रातील, विदर्भ देशातील कौंडिन्यपुराच्या भीमक राजाची ही कन्या आहे, जिला भीमकी म्हटलं जातं, म्हणजे रुक्मिणी, हिला आनंद निर्माण झाला, वेद निर्माण झाला, श्रीकृष्ण भगवंताच्या नामाचा वेद निर्माण झाला आणि वाट पाहू लागली. तिच्याकडे एक तिची दासी आहे, जिचं नाव म्हणजे मदन मुद्रा असं आहे. 30 वर्ष बालपणामध्ये या रुक्मिणी मातेनं विद्याभ्यास केला, शास्त्राभ्यास केला आणि ही रुक्मिणी नृत्यकला शिकण्यासाठी ज्या स्त्रीकडे जात होती तिचं नाव होतं मदन मुद्रा. जवळचं कोणीतरी असतंच, खरं म्हणजे गुरु शिष्याचं असं नातं आहे. या गुरु शिष्याच्या नात्यामध्ये आप्तृत्व आहे, प्रेम आहे, कारण गुरु भाऊ असतो, गुरु बहीण असते. ठीक आहे, हरकत नाही. मी तुम्हाला गुरुचा संदर्भ सांगत होतो. गुरु असा आहे, प्रत्येक नातं तिथं आहे, तो भावाहून प्रिय असतो. आणि गुरु बंधू आहे, गुरु पिता आहे, गुरु माता सुद्धा आहे. कारण जी गोष्ट आपण आई वडिलांना सांगू शकत नाही ती गोष्ट आपण गुरुला सांगू शकतो. मी तर नेहमी अनेक आमच्या शिष्यांना भेटतो आणि नेहमी मी सांगतो की तुमची जेव्हा परीक्षा असेल ना, आवर्जून फोन करायचं.
बाबा उद्या माझी परीक्षा आहे आणि माझ्या परीक्षेमध्ये तुमचं शुभचिंतन मला मिळालं पाहिजे. तुम्ही माझ्यासाठी देवाला प्रार्थना करा, एक गाठी स्मरण करा आणि तितक्या हक्कानं गुरुने सुद्धा आपल्या शिष्याचं ऐकलंही पाहिजे. इतकी जवळीकता पाहिजे, दोघांची इतकी जवळीकता पाहिजे, इतकं जवळीकतेचं नातं असलं पाहिजे. इतकी जवळीकता त्या मदन मुद्रेशी होती. पटकन रुक्मिणी मातेनं मदन मुद्रेला बोलावलं आणि सांगितलं की मी ऐकलेलं आहे की श्रीकृष्ण भगवंताचं चातुर्य, कुशळता, जाणीव, शहाणीव मी ऐकली पण पाहिली नाही. शीतावरून भाताची परीक्षा होते पण शीत तर तपासावं लागेल की नाही. फक्त दुसऱ्याचं ऐकून लगेच लग्न ठरवणं ही गोष्ट बरोबर नाही. तिने मदन मुद्रेला सांगितलं की तू श्रीकृष्ण भगवंताच्या द्वारकेमध्ये जा आणि दुरून त्याचा अनुभव घे. मदन मुद्रा द्वारकेमध्ये आली आणि तिने श्रीकृष्ण भगवंताच्या सभेमध्ये उपस्थित राहून त्याचं चातुर्य पाहिलं, त्याचं सौंदर्य पाहिलं, त्याच्या सर्व गोष्टी अनुभवल्या आणि मग तिला कळलं की अरे श्रीकृष्ण भगवंताची जेवढी नारदानं स्तुती केली ना त्याच्यापेक्षा तो चतुर आहे, त्याच्यापेक्षा सुंदर आहे, त्याच्यापेक्षा भाग्यवान आहे, त्याच्या सौंदर्याचं वर्णनच करता येणार नाही. अशा प्रकारचा हा द्वारकेचा राजा आहे. ही गोष्ट पती म्हणोनी श्रीकृष्णाला, पती म्हणोनी श्रीकृष्णाला मानितसे रुक्मिणी सुदेवा जाऊनी सांगा जणी, सुदेवा जाऊनी सांगा जणी. पती म्हणोनी श्रीकृष्णाला, पती म्हणोनी श्रीकृष्णाला मानितसे रुक्मिणी सुदेवा जाऊनी सांगा जणी, सुदेवा जाऊनी सांगा जणी. आज्ञाने परमात्म्याला, आज्ञाने परमात्म्याला अर्पण माझा देहची केला, अर्पण माझा देहची केला. दर्शन घेण्या जीव भुकेला, दर्शन घेण्या जीव भुकेला. पाहू कधी लोचनी सुदेवा जाऊनी सांगा जणी, सुदेवा जाऊनी सांगा जणी. सवेत न्यावी प्रेमपत्रिका, सवेत न्यावी प्रेमपत्रिका. हाती तयाच्या द्यावी बरका, हाती तयाच्या द्यावी बरका. श्रीकृष्ण भगवंताचा जेव्हा निघा स्मरण कर ते सुरू ठेव. श्रीकृष्ण भगवंतानं मदन मुद्रेला पाठवलं, निरोप मिळाला आणि आता मात्र रुक्मिणीला अधिक व्याकुळता संचारली. श्रीकृष्णाच्या भेटीचा आनंद निर्माण व्हायला लागला, भेटीसाठी वाट बघू लागली. विरह ज्वर निर्माण झाला आणि मग सुदेव असा ब्राह्मण आहे जो तिचा पुरोहित आहे. त्या पुरोहिताकरवी श्रीकृष्ण भगवंताला निरोप पाठवावा म्हणून पहिलं प्रेमपत्र इतिहासामध्ये लिहिलं गेलं असं सांगितलं जातं. ते रुक्मिणी मातेनं लिहिलेलं आहे आणि रुक्मिणी मातेनं जेव्हा ते सुदैवाच्या हातामध्ये पत्र दिलं, तुम्ही माझी विनंती श्रीकृष्ण भगवंतापर्यंत पोहोचवा. सुदैव जायला निघाला, जाताना विडा द्यावा म्हणून विडा हातामध्ये घेतला, पण विरहानं व्याकुळ झालेली रुक्मिणी डोळे रक्तांबर झाले, शरीर उष्ण झाले, गरम झालेलं आहे आणि विडा देण्यासाठी हातामध्ये पान घेतलेलं आहे. कवी नरेंद्रांच्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये असा संदर्भ आहे. हातामध्ये घेतलेलं पान विरह ज्वरामध्ये ते सुकून गेलं, तिची
सेवक आहे ती सेविकेवर रागावली. अरे म्हणाले असं सुकलेलं पान देतात का, चांगलं पान तरी दे. मग ओलं पान दिलं हातामध्ये, त्या पानावर कापूर ठेवला आणि विरह ज्वरामुळे कापूर सुद्धा पेटला. कवी नरेंद्रांनी एवढी सुंदर उपमा दिलेली आहे की जणू काही हातामध्ये कापूर प्रज्वलित करून हृदयातल्या श्रीकृष्ण भगवंताला ओवाळण्याचं काम रुक्मिणी माता करते. मी तुम्हाला कवी नरेंद्रांच्या रुक्मिणी स्वयंवरातला संदर्भ सांगतो. इतकी सुंदर कथा आहे. सवेत न्यावी प्रेम पत्रिका, सवेत न्यावी प्रेम पत्रिका, हाती तयाच्या द्यावी बरका, हाती तयाच्या द्यावी बरका. निघा तुम्ही हो दूर द्वारका, निघा तुम्ही हो दूर द्वारका. सगळं घेण्या धणी सुदेवा, जाऊनी सांगा धणी सुदेवा, जाऊनी सांगा धणी. पती म्हणून श्रीकृष्णाला, पती म्हणून श्रीकृष्णाला मानित से रुक्मिणी सुदेवा, जाऊनी सांगा धणी सुदेवा, जाऊनी सांगा धणी, जाऊनी सांगा धणी. स्वतःच्या हातामध्ये पानावरती कापूर आहे, कापूर प्रज्वलित झाला आणि तीच जणू काही आरती आहे अशा पद्धतीनं रुक्मिणी माता ओवाळते आहे. आणि ती घटना जेव्हा सुदेव ब्राह्मण द्वारकेमध्ये पोहोचतो, प्रेमपत्र श्रीकृष्ण भगवंताच्या हातामध्ये सुपूर्द होतं. श्रीकृष्ण भगवंत विचारतात, सुदेव हो, जेव्हा तुम्ही निघालात तिथून त्यावेळी कैसा अवसरू असेल, त्यावेळी नेमकं काय सुरू होतं. श्रीकृष्ण भगवंत हे आपल्या भक्ताला तपासतायत. भक्ताची सुद्धा तपासणी करणं गरजेचं आहे. श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणी मातेला तपासण्याचं काम करतायत. म्हणाले, जीजी जेव्हा निरोप घेताना माझ्या हातावरती तिने जेव्हा पान घेतलं विडा देण्यासाठी, पहिलं पान सुकलं, हडपिनीसी कोपली, दुसऱ्या पानावरती जेव्हा कापूर ठेवला प्रज्वलित झाला आणि जणू काही त्या कर्पूर आरतीनंच ती तुम्हाला ओवाळते आहे. माझी विनंती अवधारा. महदंबेच्या ढवळ्यामध्ये हा संदर्भ आहे की माझी विनंती सर्वज्ञ श्री चक्रधर रायापर्यंत पोहोचवा. श्रीप्रभूंच्या प्रसन्नतेनं निर्माण झालेलं महदंबेच्या ढवळ्यामध्ये सुद्धा हेच काव्य आहे. जणू जवळजवळ मानव संप्रदायामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लेखकांनी 47 लेखकांनी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथावर लिखाण केले. कथा एकच आहे, किती विपुलता असेल. तिच्या विरह ज्वराचं एवढं व्यापक वर्णन आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. श्रीकृष्ण भगवंताच्या विरहानं व्याकुळ झालेल्या रुक्मिणीला कुठल्याच प्रकारचं औषध उपचार लागत नाही, पुरे होत नाही आणि त्या विरहामधला तिचा ज्वर कमी होत नाही. म्हणून तिच्या पित्यानं भीमकानं बर्फाचं घर तयार केलं. काय अप्रतिम कल्पना आहे. बर्फाचं घर, आज बर्फाचं घर फ्रीजच्या रूपाने आपल्या घरात आहे की नाही. भीमक राजाने बर्फाचं घर तयार केलं आणि तिथं रवानगी सेज या रुक्मिणी मातेची केली. इतकी कोमळ असलेली, सुस्वभावाची असलेली ही रुक्मिणी. हातामध्ये प्रेमपत्र पडलं आणि श्रीकृष्ण भगवंताला निरोप देताना सुदैवाने सांगितलं, जी जी अशी अवस्था आहे, 10वी अवस्था वर्तत असेल, 10वी अवस्था वर्तते आहे. आता म्हणाले, मी विडा घेऊन आलो की 3 दिवसामध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार. जर तुम्ही आला नाही तर तिचे प्राण निश्चित जाणार, ही खात्री समजा. आता खात्री पटली. श्रीकृष्ण भगवंत उठले, बलरामाच्या कानामध्ये फक्त गोष्ट सांगितली आणि दोघंही रथामध्ये बसले. दारुकानं रथ सज्ज केला. दारुक हा सारथी श्रीकृष्ण भगवंताच्या रथाचा. दारुक रथामध्ये बसला, श्रीकृष्ण भगवंत बसले. वायुवेगानं घोडदौडीनं रथ पुढे मार्गस्थ झाला. हळूहळू त्या मथुरेमध्ये, द्वारकेमध्ये सर्वत्र बातमी पोहोचली. अचानक श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम दोघांनी इथून निघाले. कुठे निघाले शोध घ्यायला सुरुवात झाली. तासाभरात सगळ्यांना कळलं की कौंडिन्यपुराच्या दिशेनं संपूर्ण नारायणी सेना, यादव सेना श्रीकृष्ण भगवंताच्या पाठीशी निघाली.
तिकडे कोणता प्रसंग उभा राहील सांगता येत नाही. तुम्ही कधी जर अमरावतीला गेलात तर तिथे श्रीकृष्ण भगवंताचं चिंतामणी स्थान आपण वंदन करतो पा. जिथं श्रीकृष्ण भगवंताचे वस्ती आहे, मुक्काम आहे, तिथे चिंता प्रवर्तलेली की आता रुक्मिणी मातेचं हरण कसं करायचं. तोपर्यंत यादवांची सेना पोहोचली, सगळ्यांच्या राहुट्या सज्ज झाल्या. श्रीकृष्ण भगवंताची इच्छा आहे, रुक्मिणीची इच्छा आहे, श्रीकृष्ण पती म्हणून लाभावेत, तिची सर्व तयारी झालेली आहे. पण या भीमकाला 5 मुलं आहेत. ज्या 5 मुलांमधील जो रुक्मिया आहे, त्या रुक्मियाला मात्र असं वाटतं की श्रीकृष्ण भगवंताला ही रुक्मिणी न देता ही शिशुपाळाला द्यावी, अशा प्रकारची इच्छा त्या रुक्मियाची आहे. रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेसी, रुक्मिया हे 5ही भाऊ आहेत आणि 5 भावांच्या पाठीवर असलेली एकमेव असलेली ही कन्या म्हणजे रुक्मिणी. 5ही भाऊ विरोधात आहेत, फक्त रुक्मिणी एकटीच आहे. भक्त एकटाच असतो, लक्षात ठेवा. बऱ्याच महिला म्हणतात बाबा आम्ही काल परवा एका ठिकाणी गेलो, बाबा आम्ही घरामध्ये एकटीच उपदेशी, घरात कोणीच उपदेशी नाही. 15 वर्ष विशेष नव्हता बाबा घरात. देवपूजा करून आलं ना तर आमचे मालक सांगायचे घराच्या बाहेर थांबायचं. आज देवपूजा केली ना बाहेर थांबायचं, घरात नाही यायचं. गाठी आणता आली नाही, काहीच नाही, फक्त मुखात नाम होतं. म्हणाले 15 वर्ष बिना विशेषाचा मी उपदेश सांभाळला. किती त्रास झाला असेल, किती वेदना झाल्या असेल. बिचारी माऊली आम्हाला डोळ्यात पाणी आणून सांगत होती. पण म्हणाले असा योग निष्पन्न झाला, पतीचा असा एक अपघात झाला आणि मग डोळे उघडले. काही अपघात डोळे उघडण्यासाठी सुद्धा होतात. बऱ्याचदा असं होतं बाबा संकट फार येतात, अरे संकट आल्याशिवाय डोळे पण उघडत नाहीत. असं काही संकट निर्माण झालं, मग सुरक्षित वाचल्यावर अरे तुझ्या देवामुळे वाचलो बरं का मी. दुसऱ्या दिवशी म्हणाले त्या बाबांचा शोध घेतला, आपण बाबांकडे जो उपदेश घेऊ. त्याने उपदेश घेतला, योग असा म्हणाले, मग विशेषही घेऊन आले. बाकी सर्व गोष्टी सुरक्षित झाल्या. मी तुम्हाला संदर्भ असं सांगत होतो, भक्त हा एकटाच असतो आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताला भक्त वत्सल मानलं जातं. एकट्या अर्जुनाच्या आणि उद्धवाच्या केसाला जरी धक्का लागला असं चरित्रामध्ये वर्णन येतं. स्वामी सांगतात बाई ते तर कवन होता श्रीकृष्ण चक्रवर्तीचा, कुणी यमाचा भक्त, कुणी सोमाचा भक्त, कुणी चंद्राचा भक्त. श्रीकृष्ण भगवंताच्या उदरी जन्माला आलेले 56 कोटी यादव, कोणीच श्रीकृष्ण भगवंताची उपासना करत नव्हतं. काय अवस्था आहे की आपल्या मराठीत म्हण आहे, जिथं पिकतं हो का खानदेशात चांगलं पिकतं, हे तुम्हालाही माहीत आहे. आणि इथं विकलंही चांगलं जातं. इथं अनेक अधिकरणं येतात, इथे संत साधक येतात. सुजलाम सुफलाम असलेली ही खऱ्या अर्थानं ईश्वर धर्मियांची खाण आहे. आम्हाला सकाळी आठवण आली, आत्मतीर्थाचं मंदिर आपण वंदन केलं असेल, केलं की नाही वंदन? आत्मतीर्थाचं स्थान वंदन केलं. हे स्थान खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून निर्माण झालं. अनेक वेळेला पूर यायचा, स्थानाचा परिसर वाहून जायचा, पुन्हा पुढच्या वेळेला काहीतरी निर्माण कार्य व्हायचं, पुन्हा पूर यायचा, पुन्हा ते नाहीसे हे होऊन जायचं. शेवटी असं ठरलं की तिथं लाकडी घराचं मंदिर करायचं, म्हणजे पावसाळ्यात काढून घेता आलं पाहिजे, उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये तिथं ठेवता आलं पाहिजे. असं घडीचं मंदिर तयार करण्याची संकल्पना मांडणारा साधक या खानदेशाच्या मातीतला शिरूड दिगरचे आदरणीय वैराग्यमूर्ती, आदरणीय शहाद्याचे बाबा आम्हाला फार भारी गोष्ट सांगतात. म्हणाले तो लाकडी दरवाजा आम्ही खूप लोकांनी तो एस टीवर चढवला, किती शिव्या त्या कंडक्टरच्या आम्हाला खाव्या लागल्या, ते तिथपर्यंत ते घेऊन गेलो, फार मोठं काम झालं. असा एक साधक या खानदेशाच्या मातीत जन्माला आला. म्हणून इथे अशी खाण मी तुम्हाला हा संदर्भ सांगत होतो. श्रीकृष्ण भगवंताची व्याकुळ असलेली अवस्था जेव्हा त्या मातेनं यांनी पाहिली, चर्चा सुरू झाली. आता उद्या कसं करायचं? सर्व भाऊ विरोधात आहेत. बरं शिशुपाळ एकटाच आला नाही, शिशुपाळाचे मित्र सुद्धा आले, दुर्योधनादिक सुद्धा पोहोचलेले आहेत शिशुपाळाच्या बाजूने उभं राहण्यासाठी. श्रीकृष्ण भगवंताची यादव सेना इकडून उभी आहे आणि रुक्मिणी मातेजवळ निरोप दिला सुदेवाजवळ की उद्या कौंडिन्यपुरावरून तुम्ही अंबिकेच्या दर्शनाच्या यात्रेच्या निमित्तानं घरातून बाहेर पडावं. आता एका राजाची कन्या आहे, सुस्वर असलेली, अतिशय सुंदर दिसणारी. रथामधून प्रवास सुरू झाला, सोबत परियळ घेतलं, नारळ घेतला, द्रव्य घेतलं, सर्व अर्पण करण्यासाठी दासी संपूर्ण लवाजमा निघाला आणि त्या अंबिकेच्या मंदिरामध्ये म्हणाले आता विडावसर तिने समर्पण केलं असेल, देवतेच्या पाया पडते आहे. लक्ष मात्र प्रत्येक गोष्टी श्रीकृष्ण भगवंताच्या आज्ञेकडे आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी सुदेव ब्राह्मणाजवळ सांगितलं होतं, तुम्ही तिथे या निमित्तानं या, हे मिश करून या आणि मग प्रदक्षिणा करण्याच्या माध्यमातून मंदिराच्या पाठीमागे याल
तिथे आमचा रथ सज्ज असेल. किती परमेश्वरानं काळजी करावी भक्ताची. जाण्याच्या अगोदर सर्व तयार आहे. ऐक पाऊस पडत होता. आमचा ग्रस्त परिवार म्हणत होता बाबांना, चला आपण पतपेढीमध्ये जाऊ, चला आपण पतपेढीमध्ये जाऊ. बा म्हटले नाही, आपल्याला शिन्नस्थळीच्या समोर. आग्रह वेगळा, योग बरोबर आपल्याला तिथे घेऊन आलं. लक्षात ठेवा, हे तुम्ही ठरवलेलं नव्हतं, आपण ठरवलं नव्हतं. दैवदत्त असा संकेत असतो. आणि मला इथे आल्यानंतर माहिती मिळाली की अनेक वेळेला आषाढी पौर्णिमेला आणि महाशिवरात्रीला याच ठिकाणी देवपूजा असते. काही जागेंमध्येच अशी पवित्रता असते. श्रीकृष्ण भगवंताचा निरोप मिळाला. प्रदक्षिणा करण्याच्या निमित्तानं रुक्मिणी माता मंदिराच्या मागे गेली आणि श्रीकृष्ण भगवंताला पाहिलं. पटकन उडी मारण्याच्या तयारीत सुदैवानं धरलेले हात मागे धरला. खरं तर सुदैवे गुण केला. त्याच वेळेला रुक्मिणी मातेनं उडी घेतली असती ना, परमेश्वराची भक्ताची भेट झाली असती. सुदैवानं हात दिला, सावकाश खाली उतरली. खाली उतरलेली रुक्मिणी माता चरित्रात वर्णन येतं. खालून रथामध्ये बसताना श्रीकृष्ण भगवंताने स्वतःचा श्रीकर दिलेला आहे. किती भाग्यवान असेल ती माता, जिला घेण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वर पती म्हणून मिळाला. मी श्रीकृष्ण भगवंताचं पती हे नातं तुम्हाला सांगतोय. आपण नात्यातला कृष्ण अनुभवतोय. पत्नीसाठी श्रीकृष्ण भगवंत इथपर्यंत आले, एका भक्तासाठी आले. याला आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये विषय प्रेमिया असं म्हणतात. संदर्भ सांगून टाकू. ज्ञानातला संदर्भ असा आहे, निळभट्ट भांडारीकार अनुसरले. त्यांची पत्नी त्यांच्या घरीच राहिली. पुढे ती एकनिष्ठ राहिली असेल. ज्ञानियाची पत्नी तिकडेच ती सरली. पुढे भक्ताच्या पत्नीची अवस्था प्राप्त होणार. भक्ताची पत्नी म्हणून अवस्था प्राप्त झाली. एकनिष्ठ राहिली. भक्त अनुसरला. भक्त पुढे निघून गेला. ती मात्र प्रपंचात राहिली, एकनिष्ठ राहिली. ईश्वरीय साधनवंतावर निरतिशय प्रेम आहे. स्वार्थरहित प्रेम आहे. वासनेतलं प्रेम नाही, निरतिशय प्रेम. हे जेव्हा असतं तेव्हा परमेश्वराची अशी अवस्था शास्त्रामध्ये वर्णन येतं. अगोदर म्हणाले गोपिका, बरोबर. मग त्यानंतर हासूबाईचा, आहे की नाही, एकांकातली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंची तिला पत्नीपद प्राप्त झालं, ती असलेली हौसांबिका. आणि त्यानंतर रुक्मिणी मातेची अवस्था प्राप्त होते. असा प्रवास करत करत रुक्मिणी आलेली. आणि म्हणून तिच्या शोधासाठी श्रीकृष्ण भगवंत गुजरातेतून, द्वारकेपासून किती शेकडो किलोमीटरचं अंतर असेल. आवडी कशी असते पहा, तन्मयता कशी असते. परमेश्वराला सुद्धा आकर्षित करण्याचं एकमेव साधन आपल्याकडे, ती म्हणजे आवडी. ही जर आवडी असेल ना, प्रेम असेल, पंचावतार उपहार करतो आपण, सर्व तयारी करतो, ते तयार करताना जर ही आवडी असेल, हे प्रेम असेल, हे वात्सल्य असेल, परमेश्वरच्या भावाचा स्वीकार करतो. आपला पहिला दिवशी विषय झाला होता देव भावाचा, गुरु सेवेचा आणि मार्ग द्रव्याचा. स्वाभाविक आहे. परमेश्वर भावाचा भुकेला श्रीकृष्ण भगवंताने हात दिला आणि त्याच क्षणी परमेश्वराचा झालेला पहिला स्पर्श. रुक्मिणी माता आपोआप रथामध्ये आली. रथ वायुवेगानं निघाला. स्वाभाविकतेनं पाहता पाहता बातमी पोहोचली आणि पोहोचता क्षणीच सर्वत्र युद्धाचा प्रसंग निर्माण झाला. आक्रमणं झाली आणि या आक्रमणातून यादवी सेनेनं या संपूर्ण भीमकाच्या सेनेचा, शिशुपाळाचा पराभव केला. इकडे श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणी मातेला घेऊन येतात. हे समजतात संपूर्ण देवतागण, ऋषीगण तिथे द्वारकेमध्ये उपस्थित झाले श्रीकृष्ण भगवंताच्या स्वागतासाठी. म्हणून श्रीकृष्ण भगवंताचं रुक्मिणी मातेवर असलेलं प्रेम आणि रुक्मिणी मातेचं सुद्धा श्रीकृष्ण भगवंतावर असलेलं प्रेम, नातं असं आहे. या नात्यामध्ये जेव्हा अशी एकनिष्ठता असते, इतका ओलावा असतो, इतकं पावित्र्य असतं, त्या पावित्र्यानं माणसं घट्ट बांधून राहतात. वटसावित्रीच्या पौर्णिमेची कथा आपण ऐकतो. कथा फार प्राचीन आहे, पण तिथे हे आपुलकी बांधलेली आहे. प्रत्यक्ष देवतेपासूनही त्या जीवाला परत आणण्याची ताकद त्या भावामध्ये आहे. मी तुम्हाला रुक्मिणी माता यासाठी सांगितली. देवाला प्रार्थना करूयात, हे प्रभू, अशी आवडी असली पाहिजे, अशी निश्चल श्रद्धा असली पाहिजे. समोर अनेक प्रलोभन आहेत, पण या प्रलोभनातून मला कृष्ण निवडता आला पाहिजे, आपला स्वतःचा कृष्ण शोधता आला पाहिजे. भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन, लागणे से ध्यान जीवी जीवा
पायी लाथावले मन, देवा तुझे पायी लाथावले मन, झुरे माझा प्राण, झुरे माझा प्राण, भेटावया भेटावया, भेटीची आवडी उतावीळ मन, भेटीची आवडी उतावीळ मन. मांजरे देखिला लोनियाचा गोळा, मांजरे देखिला लोनियाचा गोळा, लावूनिया डोळा बैसलासी बैसलासी, मांजरे देखिला लोनियाचा गोळा, लावूनिया डोळा. भेटीची आवडी उतावीळ मन. परमेश्वराच्या भेटीचा आनंद आपण रुक्मिणी मातेच्या संदर्भाने अभ्यासला. रुक्मिणी मातेनं असं नातं जोडलं. आपल्याला गुरुनिमित्तांशी स्नेहाचं, गुरुकुळासाठी असं आदराचं, प्रेमाचं नातं जोडता आलं पाहिजे. शेवटच्या टप्प्यामध्ये एक महत्त्वाच्या नात्याच्या संदर्भातला एक हिळा संदर्भ सांगतो आणि आजच्या निरूपणाच्या आपण शेवटच्या टप्प्यात येतो आहोत. अनेक नाती अशी आहेत. श्रीकृष्ण भगवंताच्या अवतीभोवती असलेल्या असंख्य नात्यामध्ये कृष्ण दिसतो, पण वैशिष्ट्य असे कृष्ण त्या नात्यामध्ये रमला पण ऋतून नाही बसला. फार मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. आपण नात्यामध्ये गुंतून बसतो, मग आपल्याला सहज बाजूला होता येते. शास्त्र तर असं सांगतं, लोण्यातून अलगद केस बाजूला केल्यानंतर लोण्यालाही कळत नाही केस कधी बाजूला झाला, आणि केसालाही कळत नाही की हा लोण्यातून कधी बाजूला झाला. नातं मानणं, सांभाळणं, टिकवणं गरजेचं आहे, पण नात्यामध्ये ऋतून बसलं की मग मात्र तिथे समस्या जन्माला येते. नात्यामध्ये ऋतून नाही बसायचं. त्या दिवशी बोलताना एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं होतं, काही माणसं भूतकाळामध्ये एवढी रमतात, ते भूतकाळामध्येच रमून बसलेली असतात, आणि ते जसजसे आठवतात तसतसं मग त्याचं दुःख वाटू लागतं. तरुण पिढी भविष्यामध्ये रममाण होणारी असते. माणसाला वर्तमान काळात जगता आलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंत मथुरेतून गोकुळात गेले, मथुरेत रमले नाही, नंद यशोदेमध्ये रमले. तिथून निघाले, मथुरेत आले, तेव्हा गोकुळामध्ये रमले नाहीत, मथुरेमध्ये सादर झाले. मथुरेमध्ये जेव्हा स्वधर्माने त्या याच्यावरती जेव्हा बसले, तिथलं राज्य जेव्हा चालू लागले, तेव्हा तिथला स्वधर्माचं चालवण्याचं काम केलं. आपल्या प्रत्येक नात्याला वेळ दिला, नात्यामध्ये ते नातं निभवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक नात्याचा एक धर्म आहे, लक्षात ठेवा. म्हणून स्वधर्मे निधनम श्रेय. स्वतःचा धर्म आचरण करत असताना निधनम श्रेय, निधन जरी झालं तरी ते श्रेयस्कारक आहे. पण परधर्मो भयावह, दुसऱ्याचा धर्म आचरण करणं. काही लोकांना सवय असते, शिंग मोडून वासनामध्ये घुसण्यातला एक प्रकार असतो, तुम्हाला माहित आहे. याला शिंग मोडून गायीमध्ये घुसण्याचा प्रकार असं म्हणतात. स्वतःचा धर्म, पण अगोदर मी कोण आहे हे मला ओळखता आलं पाहिजे. मग मी कोण आहे हे ओळखण्यासाठी आत्मज्ञान गरजेचं आहे, त्याच्यासाठी ब्रह्मविद्या गरजेची आहे. म्हणून आपण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी
ब्रह्मविद्या शास्त्रातला सांगितलेला श्रीकृष्ण अभ्यास तो आहे, तो आपल्यासाठी मार्गदर्शक आहे. प्रपंचासाठी सुद्धा श्रीकृष्ण भगवंत किती मार्गदर्शक आहे. तो पिता म्हणून, पुत्र म्हणून श्रीकृष्ण भगवंताला प्रत्येक स्त्रीपासून, श्रीकृष्ण भगवंतापासून प्रत्येक स्त्रीला 10 कुमार आणि एक मुलगी आहे. एवढा मोठा परिवार आहे. श्रीकृष्ण भगवंत मूळ रूपामध्ये, मूळ मूर्तीमध्ये रुक्मिणी मातेच्या घरी आहेत, पण इतर सर्व स्त्रियांच्या घरी विज्ञान मूर्तीने आहेत. मला माहित आहे परमेश्वर अवतार विज्ञानानं प्रत्येक घरामध्ये दिसतो, प्रत्येक दारामध्ये, प्रत्येक कुटुंबामध्ये. इथे बसले, तिथे पान खाताय, तिथे काही संवाद सुरू आहे, कुठे भोजन सुरू आहे, कुठे आरोगणा सुरू आहे. सगळ्या वेगवेगळ्या सर्व 16 सहस्त्र स्त्रियांच्या घरी असलेले श्रीकृष्ण भगवंत आपल्याला पाहायला मिळतात. पण या प्रत्येकासाठी वेळ देतात, नात्यामध्ये ओलावा निर्माण करायचा प्रयत्न करतात. एक प्रसंग फार सुंदर झाला श्रीकृष्ण भगवंताच्या माध्यमातून. आपल्याला माहिती असेल, स्त्री असा एक स्वभाव आहे. मी लेपाबद्दल बोलतो, ही गोष्ट पक्के लक्षात ठेवायचं. हां, काय होतं, बऱ्याचदा माणसं ती गोष्ट स्वतःवर ओढून घेतात आणि मग ती समस्येला गोष्ट कारण ठरते. एक स्वभाव असा असतो ज्याला मत्सर असं म्हणतात. मात्सर्य, द्वेष आणि मत्सरामध्ये फरक आहे. मत्सर हा नेहमी समानेशी असतो, ब्रह्मविद्या शास्त्रात संदर्भ आहे. मात्सर्य हे समानेशी, आपल्या बरोबरीच आहे ना, त्याच्याबद्दल मत्सर असतो. पण आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे की नाही, मग त्याच्याबद्दल मनामध्ये द्वेष असतो. द्वेष आणि मत्सरामध्ये थोडासा भिन्नता आहे, थोडीशी भिन्नता आहे. श्रीकृष्ण भगवंताच्या द्वारकेमध्ये सत्राजित नावाचा एक अतिशय शूरवीर संपन्न असणारा व्यक्ती आहे. त्याची ही मुलगी, जिचं नाव सत्यभामा आहे. त्या सत्राजिताने सूर्यदेवतेची उपासना केली आणि त्या सूर्यदेवतेने एक मणी दिला आणि सांगितलं, या मण्याचं एक व्रत आहे, दररोज जर तू या मण्याचा विधिविधान केलं तर दररोज 18 भार सोनं तुला देत जाईल. तो मणी म्हणाय, तुला अशा प्रकारचं सोनं देईल. संपत्ती वाढायला लागली, बाकी सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. आता संपत्ती आली की इतर सर्व गोष्टी येतात. काल मी श्लोकाचा संदर्भ तुम्हाला सांगितला होता. यौवनम धनसंपत्ती, प्रभुत्वम अविवेकता, एक मप्यार्थनाय. त्याचा संदर्भ असा आहे, यौवन असेल, तारुण्य असेल, धनसंपत्ती असेल तर गर्व येणं स्वाभाविक आहे. त्या सत्राजिताचा मणी चोरी होतो आणि त्याने श्रीकृष्ण भगवंतावर आळंच घेतला की माझा मणी तू चोरला. कुणावर आरोप करावा? श्रीकृष्ण भगवंतावर. काय प्रश्न आहे? पण जो सोन्याची द्वारका निर्माण करतो त्याच्यावरच अशा प्रकारचा आरोप केला, पण श्रीकृष्ण भगवंतानं कुठलं उत्तर नाही दिलं. फार मोठी गोष्ट आहे. तुमच्या आरोपाला कधी शब्दाने उत्तर देऊ नका, ते कृतीमध्ये व्यक्त झालं पाहिजे. श्रीकृष्णाचं चातुर्य, तिथल्या नीतीमध्ये श्रीकृष्ण भगवंतानं शब्दानं उत्तर नाही दिलं, पण मनाचा शोध घेण्याचं काम सुरू केलं. शोध घेत घेत अशा ठिकाणी पोहोचले, कळलं ज्याने त्याची चोरी केली, गळ्यामध्ये तो मणी घालून तो विहाळीये गेला, म्हणजे जंगलामध्ये ज्याला आपण शिकारीला गेला असं म्हणतो. तिकडे एका अस्वलाशी भेट झाली आणि त्या अस्वलानं त्याला मारलं. तो मणी त्या अस्वलाकडून त्याच्या घरी त्याने नेला आणि त्याला एक बाळ होतं त्याच्या घरामध्ये, पाळण्यामध्ये त्याच्यावरती तो खेळण्यासाठी बांधला. त्याला जांबुवंत असं त्या अस्वलाचं नाव होतं. श्रीकृष्ण भगवंत शोध घेत घेत पोहोचले. आता मणी तर परत नेऊन दिला पाहिजे, त्याच्याशिवाय आरोप नाहीसा होणार नाही. मण्याच्या शोधासाठी तिथे आले. जांबुवंतासोबत युद्ध केलं. युद्ध करून जांबुवंताला पराभूत केलं. जांबुवंताने सांगितलं, मणी देतो पण एक अट आहे. म्हणाले, काय अट आहे? मणी देतो पण माझी जी मुलगी आहे, जिचं नाव जांबुवंती, तिच्यासोबत विवाह करावा लागेल. शोध घ्यायला गेले होते एका मण्याचा. एक पत्नी पदरात पडली, विवाह झाला. जांबुवंतीला घेऊन आले. अतिशय सुंदर सुस्वरूपी असलेली जांबुवंती श्रीकृष्ण भगवंतासोबत मथुरेमध्ये पोहोचली, द्वारकेमध्ये पोहोचली. आता ज्याचा मणी त्याला दिला पाहिजे, त्याच्या ऋणातून उतराई झालं पाहिजे, आरोप त्याच्याशिवाय हे होणार नाही. मग श्रीकृष्ण भगवंताने मोठी सभा भरवली, ज्या सभेला सुधर्म सभा असं म्हणतात. श्रीकृष्ण भगवंताच्या त्या सभेमध्ये सर्व उपस्थित झाले आणि सर्वांच्या साक्षीनं श्रीकृष्ण भगवंतानी तो मणी सत्राजिताकडे सुपूर्द केला. चुकीचा आरोप केला होता, हा मणी मी तुझा आणून तुला परत केला. आता सगळ्यांच्या समोर
केलेल्या आरोपाचं खंडन झालं, मणी मिळाला, लज्जित झाला, खाली वाकला, श्रीचरणी लागला आणि जीजी म्हणाले मणी घेतो पण एक अट आहे. म्हणाले काय? माझी मुलगी सत्यभामा, तिचं पाणी ग्रहण करावं. एकाच मण्यानं श्रीकृष्ण भगवंताला 2 स्त्रिया मिळाल्या. संकट सुद्धा तसं येत नाही, 2 फायद्याला देऊन गेलं. आरोप झाला की नाही? आरोपामध्ये 2 पत्नी, 2 भक्त विषयप्रेमी स्त्रिया, 2 स्त्रिया श्रीकृष्ण भगवंताला या रूपानं मिळाल्या. पण सत्यभामा असं चरित्रामध्ये संदर्भ येतो, श्रीकृष्ण भगवंताला रुक्मिणी मातेला श्रीकृष्ण भगवंतावर निरतिशय प्रेम होतं. पण श्रीकृष्ण भगवंताची सत्यभामा ही लाडकी पत्नी होती. आता स्वाभाविक असतं, स्वामी हा संदर्भ सांगतायत. चरित्रामध्ये वाक्य देव पडिये, देवासी पडिये तयापसी, देव पडिये ते निके. श्रीकृष्ण भगवंत अभ्यासाना ब्रह्मविद्येची सूत्रही सोबत ठेवा. हे पहा, आपण देवाला आवडण्यापेक्षा अगोदर देव आपल्याला आवडला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि हे स्वतःला आपल्याला तपासून घ्यायचं आहे. मी देवाला देवाचं लक्षच आहे, गुरुचं लक्षच आहे आपल्या भक्तावर. पुन्हा पुन्हा आठवण काढतात. आला नाही, काल परवा एक परिवार भेटला आपल्या जवळचा आणि आदरणीय बाबा म्हटले, अरे काय इथं जवळ राहता, 8 दिवस झाले भेट नाही. म्हणाले असं गावाला गेलो, इकडे गेलो, तिकडे गेलो. बिचारी कारण सांगत होते. मला त्याही वेळात आमच्या हातामध्ये कॉफी, मला हसायला आलं. अरे म्हटलं, एका गुरुनिमित्ताचं आपल्या शिष्यावर किती लक्ष असलं पाहिजे. एवढ्या लोकात तो आहे की नाही, त्याचा चेहरा दिसतो की नाही, बरोबर त्यांचं लक्ष असतं. एखादा परमेश्वर अवतार जेव्हा आपल्या भक्तावर एवढं लक्ष ठेवतो, ही सूक्ष्मता आहे, लक्षात ठेवा. मग एक दिवस या रुक्मिणी माता आहेत, रुक्मिणी मातेची काही दासी आहेत. त्या दासी, तिचा एक पुत्र आहे अनिरुद्ध, त्याचा वाढदिवस होता. चरित्रामध्ये अनिरुद्धा वाढते कथा नाही, म्हणजे त्यावेळी पण वाढदिवस संपन्न होत होते, मुलाचे, लग्नाचे नाही, मुलाचे वाढदिवस. आणि ते वाढदिवस आता आमच्याकडं दीक्षेचे सुरू झाले, पुढे महंतीचे सुरू झाले, आमच्याकडे भरपूर वाढदिवस सुरू झाले. योग वेगळा, श्रीकृष्ण भगवंताच्या अनिरुद्धाच्या वाढत्याच्या निमित्ताने, वाढदिवसाच्या निमित्ताने काही भेटवस्तू देण्यासाठी रुक्मिणी मातेनं आपल्या काही सेविका, दासी इकडे सत्यभामेच्या महाली पाठवल्या. आता रुक्मिणी मातेकडून आल्यात म्हटले की पटकन उठली. आता मोठी काय सवत म्हणतात ना, हा, ती आता येणार म्हटलं की ते उठून बसल्या. पटकन त्या दासी होत्या, हात जोडले आणि ते पटकन काय म्हणतात, बैसा बैसा, आम्ही तव रुक्मिणी औसेच्या सेविका आहोत, दासी आहोत. खजील झाली सत्यभामा, पटकन बसली खाली. बसल्यानंतर आसनावर बसली. त्या स्त्रियांच्या वेणीमध्ये पारिजातकाचं फूल पाहिलं आणि या सत्यभामेला कुठेतरी मत्सर जागृत झाला. जे पारिजातकाचं फूल माझ्या अंगणात नाही, ते माझ्या रुक्मिणी मातेच्या, मी सवत नाही म्हणणार, रुक्मिणी माता म्हणणार, तिच्या अंगणामध्ये, तिच्या दासींच्या म्हणाले वेणीमध्ये इतकी सुंदर फुलं आहे, ते फुलं मला असले पाहिजे होते. श्रीकृष्ण भगवंत संध्याकाळी घरामध्ये प्रवेश करणार. पहिलं शस्त्र आहे ते म्हणजे रुसण्याचं शस्त्र. बहरला पारिजात धारी, फुले का पडती से दारी, फुले का पडती से दारी. बहरला पारिजात दारी, बहरला पारिजात दारी, फुले का पडती से दारी, फुले का पडती से दारी. माझ्यावरती त्यांची प्रीती, माझ्यावरती त्यांची प्रीती, पट्टराणी जन ती जशी म्हणती, पट्टराणी जन ती जशी म्हणती. दुःख हे भरल्या संसारी, दुःख हे भरल्या संसारी, फुले का पडती से दारी, फुले का पडती से दारी, फुले का पडती से दारी, फुले का पडती से
दारी फुले का पडती शेजारी फुले का पडती शेजारी फुले का पडती शेजारी. सत्यभामेच्या मनामध्ये मत्सर जागृत झाला. रुक्मिणी मातेच्या दासींच्याही केसामध्ये इतकं सौंदर्याचा अलंकार दिसावा जे माझ्याकडं नाही. श्रीकृष्ण भगवंताच्या प्रवेशताच रुसवा धरला, लटिका रुसवा. म्हणाले श्रीकृष्ण भगवंत आल्यानंतर उठून सामोरं जायला पाहिजे होतं. मंचकावर पहुडली. श्रीकृष्ण भगवंत सर्वज्ञच होते. झाला परमेश्वर तरी काय शेवटी पतीच आहे. जवळ गेले, मानेखाली हात घातला, उठून बसवलं. लटिका राग. विचारलं नेमकं काय झालं, आणि तिने पटकन सांगितलं, बहरला पारिजातक त्यांच्या अंगणी, त्यांच्या अंगणामध्ये पारिजात आहे आणि माझ्याकडे नाही. द्वेष मत्सर निर्माण झाला. माझ्या अंगणामध्ये पारिजात लावल्याशिवाय आता रुसवा संपणार नव्हता. परमेश्वराला सुद्धा इथे मार्ग काढावा लागला. मी तुम्हाला श्रीकृष्ण भगवंताचं नातं सांगतोय, किती नाजूक नातं आहे. पण या नाजूक नात्यात श्रीकृष्ण भगवंत साक्षी भावानं तयार झाले. नारदाला बोलवून घेतलं, सांगितलं, माझी सूचना, माझी आज्ञा स्वर्गापर्यंत पोहोचवा. म्हणाले स्वर्गापर्यंत जाऊन सांगा आणि तिथला पारिजातक आणून एकदा यांच्या अंगणामध्ये लावून टाका. नारदाने निरोप पाठवला. नारदाने जाऊन सांगितलं. स्वर्ग चरित्रात वर्णन आहे, श्रीकृष्ण चरित्रात संदर्भ येतो. इंद्र देवता मात्र पारिजातक द्यायला तयार नाही आहेत. कारण काय माहिती आहे, त्याने सांगितलं, म्हणाले असा कोणता व्यवहार आहे. चरित्रात वाक्य, आपल्या बाईलाच्या कोडा, आपल्या पत्नीच्या कौतुकासाठी दुसऱ्याच्या घरातील वस्तू देणे हा कुठला व्यवहार आहे. म्हणाले ही कुठली नीती आहे. त्याने परत येऊन सांगितलं, पारिजातक काही मिळत नाही. शेवटी श्रीकृष्ण भगवंतानं स्वारी केली आणि उपटून तो पारिजातक आणून या सत्यभामेच्या अंगणामध्ये लावला. चरित्र आपल्याला माहिती आहे. भाव महत्वाचा असा आहे. पारिजातक लावता आला, पण फुलं मात्र रुक्मिणी मातेच्या अंगणात पडत होते. लक्षात ठेवा, आपल्याला हे करता आलं पाहिजे. परमेश्वरावर निरतिशय प्रेम असेल, त्याच्या सर्व सेवा, त्याचे सर्व योग आपोआप तुमच्या दारापर्यंत पोहोचतात. आदरणीय बाबा सुद्धा, आदरणीय वडनेरचे बाबा सुरुवातीला म्हटले पहा, अनेक संतांना, अनेक आचार्यांना पुन्हा पुन्हा या मातीमध्ये आणावं, धर्मवार्ता करावी. मी बोलताना अनेकदा म्हणतो, कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन येत सदोदित कार्यक्रम कीजे हेच व्यसन. इथं आचार्य आले पाहिजे, दर्शन घडलं पाहिजे, भेटी झाल्या पाहिजे. ही पवित्रता या नात्यामध्ये आहे. आपण श्रीकृष्ण भगवंताला आजच्या निमित्तानं प्रार्थना करू. प्रपंचातला श्रीकृष्ण नात्यामध्ये रमला, पण तो कुठे ऋतून नाही बसला. त्या प्रपंचामधल्या नात्यामध्ये अडकून नाही बसला, गुंतून नाही बसला. हे प्रभू, सहज मला इतक्या सहजासहजी बाजूला होता आलं पाहिजे. प्रपंचामध्ये रुतलेला माणूस सुद्धा मुलांना आवडत नाही. मुलं म्हणतात, बाबा आता कधी दीक्षा घेणार, तुम्ही सांगा. आहे की नाही? हे झालं प्रपंचात रुतणं. क्षमा करा, मी तुम्ही सर्वजण मला मात्या पित्यासारखे आहात. मी फक्त तुम्हाला त्या भावनेपर्यंत घेऊन येतो. कृष्ण भगवंत कुठल्या नात्यामध्ये रुतला नाही, रमला पण रुतला नाही. तो आदर्श आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. ईश्वराशी असलेलं अच्युत गोत्राचं नातं ईश्वर साधनवंताशी आपल्याला जोडता आलं पाहिजे. अनेक अशी नाती श्रीकृष्ण भगवंताची आहेत. माता आहे, पिता आहे, बंधू आहे, पुत्र आहे. पुत्राचं सुद्धा कर्तव्य केलं, बंधूचंही कर्तव्य केलं, आणि मित्र म्हणून सुदाम्याच्या जी सुवर्णनगरी दान करून तेही कर्तव्य पार पाडलं. मुठभर पोह्यामध्ये इतकी सोन्याची नगरी देणारा जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही, तो फक्त श्रीकृष्ण भगवंत आहे. आपण भाग्यवंत आहोत. असा अवतार आपल्याला प्राप्त झालाय. आपल्या साधनदात्याने तो आपल्या झोळीमध्ये घातलाय. उलट आपल्याला समाजामध्ये छाती ठोकून सांगता आलं पाहिजे, आम्ही श्रीकृष्ण उपासक आहोत. बऱ्याच लोकांना बाहेर सांगता येत नाही. मग म्हणाले, बाबा काय सांगायचं. बऱ्याचदा आपण काय सांगतो, अन्य देवतेचा पदार्थ चालत नाही, हे होत नाही, आम्हाला चालत नाही असं म्हणतो. खरं म्हणजे चालत नाही असं म्हणण्यापेक्षा माझं व्रत आहे, माझी अशी साधना आहे. आम्ही अनन्य श्रीकृष्ण भक्त उपासक आहोत. आम्ही त्यांच्याशिवाय कुठेच नतमस्तकही होत नाही आणि कुठला प्रसाद सुद्धा दुसरा कुठला घेत नाही.
ही शुद्धता गीतेमध्ये सुद्धा सांगितली 12व्या अध्यायामध्ये. एक भक्ती विशिष्यते, पतिव्रता धर्मासारखी ईश्वर धर्म आहे. ते नातं आपल्याला जोपासता आलं पाहिजे, वाढवता आलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण समारोपाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. समारोपाच्या सूचना आपल्याला पुढच्या दिल्या जातील, महत्त्वपूर्ण आहेत. आपल्या सर्वांच्या साक्षीनं, गुरुनिमित्तांच्या आशीर्वादानं आजपर्यंत झालेल्या सत्रातलं आजचं सत्र मला जास्त भावलं, कारण आमचे मार्गदर्शक समोर बसलेले ते ब्लूटूथ असतं की नाही, माणूस कनेक्ट असतो, यांनी बरोबर कनेक्ट करून ठेवलं आहे. बोलणारा मी आहे, पण ते मार्गदर्शकांनी बरोबर लावून धरलं की आज विषय असं झालाच पाहिजे. बरोबर सुखरूपतेनं आपण या विषयापर्यंत पोहोचलो. उद्याच्या सत्रामध्ये आपण श्रीकृष्ण नीतीचा अभ्यास करणार आहोत. कृष्ण नीती आजही कशी गरजेची आहे. हजारो वर्षापूर्वी कृष्ण कसा गरजेचा होता, आजही गरजेचा आहे. याच कृष्ण नीतीचं अनुसरण राजा शिव छत्रपतींनी केलेलं आहे. लक्षात ठेवा, गनिमी कावा हा राजा शिव छत्रपतींचा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म कुठून त्यांनी घेतला असेल तर त्याचा अन्वय आपल्याला श्रीकृष्ण भगवंताच्या चरित्रात पाहायला मिळतो. म्हणून आजपर्यंतच्या सर्व इतिहासातलं सर्वात मोठं काय आपल्या हाताशी असेल तर श्रीकृष्ण नीती आपल्या हाताशी आहे. म्हणून उद्याच्या दिवसामध्ये आपण कृष्ण नीतीचं चिंतन करणार आहे. झालेली सेवा समर्पित करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं ही वाक्पुष्पार्चन सेवा समर्पित करून आजच्या धर्मवार्तेला अंत को पाहू जीव व्याकुळ झाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. रोज रोज इथं हाती जीव भयभीत झाला. रोज रोज इथं हा जीव भयभीत झाला. दार बंद करुणी देवा गप्प का तू झाला. दार बंद करुणी देवा गप्प का तू झाला. चूक झाली या मानवा कर माफ त्याला. चूक झाली या मानवा कर माफ त्याला. तुझ्या दर्शनाची ओढ लागो मनाला, लागो मनाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला. अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला, व्याकुळ झाला.